खरं काम दादांनी अजितदादांनी केलं, पवार साहेबांनी केलं, त्याची तारीफ होते. परंतु ह्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी स्मार्ट घोटाळेच करत गेलेले आहेत. काम सांगू द्या यांनी कोणतं काम केलंय. पण थोडक्यामध्ये काम दिसत, स्मार्ट सिटीमध्ये जे त्यांनी कामं केली त्यातले काही दिसत नाही. काय खर्च तर केलेला आहे, सगळं खड्ड्याखाली आहे ना, सगळं खड्ड्यात आहे. खड्ड्यातनं पैसे, त्यात पाईपलाईन मधनं पैसे घरी आहेत. बिल तो पण टाकतोय, बिल हा पण घेतोय. एकाच कामाची कामाचे 2 बिल, एका कामाची 2 बिल. अशा पद्धतीने तुम भी खाओ हम भी खाते चुप बैठो. आता माझ्या वॉर्डामध्ये मी जेव्हा पाहिलं चुकीच्या पद्धतीने काम चाललं तर मी स्वतः थांबवलं काम. मी काम थांबवल्यानंतर मी माझ्या माणसाला सांगितलं, त्यांना सांग काम थांबव. मी गेल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये 5 पैलवान लोक गेली. अरे बाबा. आणि पैलवान लोक म्हणले की काय आलं, काय काम थांबवलंय, तुम्हाला माहित नाही का कोण काम करते. अच्छा. मग डॉक्टर भरतीमध्ये भ्रष्टाचार, शिक्षक भरतीमध्ये भ्रष्टाचार, ITच्या साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार, आरोग्य खात्यामध्ये भ्रष्टाचार, कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार, हॉस्पिटलच्या नावाखाली भ्रष्टाचार. आता सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे महापालिकेमध्ये, तर आमच्या काळामध्ये गोरगरीब घर बांधत होतं, परंतु आता गोरगरीब घर बांधत असताना त्याला पैसे मोजावे लागतात. अच्छा. आता तो बीटचा निरीक्षक येतो, तो पैसे घेतो. जेही जातात ते पैसे घेतात. प्रभागाचा माणूस जातो, तो पैसे घेतात. आता त्यांचे रेट ठरलेले आहेत. बरं. आणि नगरसेवकांना हप्ते पोचतात. नमस्कार योगेश भाई. नमस्कार. नमस्कार. PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. PCB टुडेच्या वतीने आज आपण निमंत्रित केलं आहे योगेश भाई बहल यांना. योगेश भाईंचा परिचय पिंपरी चिंचवडकरांना आहे, तरी मी थोडक्यामध्ये एक औपचारिकता म्हणून काही गोष्टींचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. एक अत्यंत उमदं व्यक्तिमत्व आहे. रोखठोक भाषा जी आहे त्यांची रोखठोक आहे, कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. उच्च शिक्षित आहेत. एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून जनतेला परिचय आहे त्यांचा. गेली 5 टर्म संत तुकाराम नगर, वल्लभनगर हा जो परिसर आहे तिथून योगेशभाई नगरसेवक आहेत. त्यांचं सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणावरती आहे, ते मी जास्त त्याचा उल्लेख करत नाही. योगेशभाईंनी 6 टर्म संत तुकाराम नगर, वल्लभनगरचं नेतृत्व केलेलं आहे. महापालिकेमध्ये एकही पद असं राहिलेलं नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी ते भूषवलेलं नाही. स्थायी समिती अध्यक्षपद होते, विधी समिती अध्यक्षपद होते, नंतर महापौर, विरोधी पक्षनेता, अशा प्रकारे सर्व पदांवरती योगेशभाईंचा अनुभव प्रदीर्घ आहे. 30 वर्ष राजकारणामध्ये आहेत. आजही योगेशभाईंना त्या परिसरामध्ये कोणी स्पर्धक आहे असं आम्हाला तरी दिसत नाही. प्रामुख्याने गेल्या 30 वर्षाच्या राजकारणाची त्यांची खासियत अशी आहे की गावाला आणि बाहेरचा हा जो पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचा मूळ गाभा आहे, जो वाद आहे, ह्याच्यामध्ये बाहेरच्यांचं नेतृत्व योगेशभाई करतात. बाहेरच्यांचा आवाज म्हणून त्यांची एक प्रतिमा शहरामध्ये डेव्हलप झालेली आहे. राष्ट्रवादीचे खऱ्या अर्थाने ते सूत्रधार आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि आताच्या महापालिका निवडणुका ज्या 3 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत, त्याचे स्ट्रॅटेजी प्लॅनर कोण असतील तर ती योगेशभाई बहल आहेत. म्हणून आज खास योगेशभाईंना मी आमच्या व्यासपीठावर निमंत्रित केलेलं आहे. योगेशभाई याशिवाय त्यांचं सामाजिक कार्य ईश्वरभाई बहल ट्रस्ट या माध्यमातून गेले 20-25 वर्ष ते जे सामाजिक कार्य करतात ते पण फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना अवगत आहे. योगेशभाई, आपण विशेषतः प्रामुख्याने महापालिका निवडणुका हा जो विषय आहे त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. मला सांगा, पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणामध्ये स्मार्ट सिटी हा विषय फार मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जातो. स्मार्ट सिटी ह्या विषयावरती लोकांना नेमकं अजूनही लोकांना नेमकं कळत नाही. घोटाळा झाला, त्याच्यामध्ये हजारो कोटीचा घोटाळा आहे. 1200 कोटीची कामं आहेत, त्याच्यामध्ये 400 कोटींचा घोटाळा आहे नेमकं म्हटलं जातं. पण परिस्थिती काय, नेमकं वास्तव काय आहे? वास्तविक आता भारतीय जनता पार्टीचा हा अत्यंत कौशल्यपूर्ण रचलेला डाव आहे. स्मार्ट घोटाळा याला म्हणता येईल तुम्हाला. अच्छा. अतिशय स्मार्ट घोटाळा आहे.
साधारणतः 1300 कोटी रुपयाचं एकंदर बजेट आहे याचं. आणि 1300 कोटी रुपयाचं बजेट एवढं मोठं टेंडर करत असताना त्यामध्ये ज्या पद्धतीने स्पर्धा व्हायला पाहिजे ती स्पर्धा झाली नाही. त्यामध्ये ज्या पद्धतीने कामांचे स्पेसिफिकेशन्स व्हायला पाहिजेत, त्या कंपन्या, त्यांचे ब्रँड, त्यांचे स्पर्धक, त्याचे रेट ॲनालिसिस, हे तर सर्व बाजूला राहिलं. या सर्व गोष्टी त्यांनी क्लब केल्या. अच्छा. आणि या सर्व गोष्टी क्लब करून त्यांनी नेमक्या 1-2-4 कंपन्या समोर आणल्या आणि असं भासवलं आणि दाखवलं की ह्यांच्यामध्ये स्पर्धा झाली. अच्छा. आणि लमसम सगळं करून त्यांनी केलं की बाबा हा लोएस्ट आला आहे आणि हा हायेस्ट आहे, त्यामुळं हा पात्र झाला. ज्याला आपण टर्न की प्रोजेक्ट म्हणतो त्या पद्धतीने. पण टर्न की प्रोजेक्ट करत असताना पण त्याचे स्पेसिफिकेशन्स असतात, त्याचा मागचा अनुभव असतो, अशा पद्धतीचं काम कुठं झालेलं असतं, त्याचा दर असतात, तुलनात्मक दर केले जातात. मग तुलनात्मक दर असेल तर मग त्या तुलनात्मक दरातनं मग DSR रेट असतात, ते रेट असतात, हे सर्व रेटला तुलना करून मग त्यामध्ये ॲनालिसिस केल्यानंतर मग कोण स्पर्धात्मक योग्य आहे, कोण बिलो आहे, कोण ॲबो आहे, असं केलं जातं. वास्तविक पाहता हे सर्व काही केलं नाही. फक्त मोठं नाव, मोठी कंपनी, आता टेक महिंद्रा, L&T अशासारख्या कंपन्या, त्यांच्याकडनं ती घेतली आणि जो कोणी महाशय याच्या मागं आहे तो भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादानेच पुढे आलेला आहे. अच्छा. भारतीय जनता पार्टीच्या अगदी राज्याच्या लेवलपासून घेऊन लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. अच्छा. आणि ते यांना सामील करून ह्या अशा पद्धतीने इथून मागचे जे आयुक्त होते ते तर थोडक्यात असं म्हणायला पाहिजे की ते स्वतः जरी नॉन करप्ट असले परंतु भारतीय जनता पार्टीला खूपसं असं खाद्य देण्याची त्यांची खासियत होती. अच्छा. काय बघायचंच नाही आपण. बरंचसं काम तर ऐन वेळेला ते मागचे ॲडिशनल आमचे आयुक्त होते अजित पवार, त्यांनाच ते काम द्यायचे आणि स्वतः बाजूला व्हायचे. तर अशा पद्धतीने हा अतिशय स्मार्ट घोटाळा आहे. साधारणतः आपण पाहिलं असेल की रस्ते खुदाईचा जो काही त्यातला एक विषय आहे, तर रस्ते खुदाईमध्ये जे 1.5 मीटर खाली जायला पाहिजे, त्यानंतर तिथं हार्ड रॉक लागला तर तिथं पाईप टाकला गेला पाहिजे, किंवा ड्रेनेजची लाईन, पाण्याची लाईन असेल तर बंद पाईप टाकून त्याला परत टाकून त्याला बंद करून आणि पुन्हा त्याला क्लोज केल्यानंतर अगदी 72 तासामध्ये वगैरे 3 दिवसामध्ये त्याला पूर्ण परत त्याला कॉन्क्रीट टाकून सगळं करून किंवा ते डांबर टाकून बिटेबल करून त्याला सपाट करायचं. अशा सर्व काही कंडिशन्स त्या टेंडरमध्ये आहे आणि त्यामुळे ते रेट आवाचे सवा झालेले आहेत. अच्छा. आवाचे सवा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन त्यामध्ये काही असं आहे की उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर ॲटलास कॅप्कोचा जो कॉम्प्रेसर आहे, बरोबर, तो आता कॉम्प्रेसर किंवा जनसेट आहे, जनरेटर. बरोबर. आता जनरेटर जो लागतो आपल्याला, तो जनरेटर आता माझी स्वतःची एक कंपनी असल्यामुळे मला माहिती आहे जनरेटरची काय किंमत आहे. तर तो जो जनरेटर साधारणतः जास्तीत जास्त 12 ते 15 लाख रुपयाचा जनरेटर, अच्छा, त्याची किंमत 95 लाख रुपये लावली. 95 लाख रुपये त्याची किंमत लावलेली आहे. बापरे. अशा काही वस्तू आहेत की जी वस्तू एखादी समजा बाजारामध्ये तिची किंमत समजा लाख रुपये आहे, अच्छा, तर त्या वस्तू त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये टाकताना लाख रुपयाची वस्तू 20,000 दिलेली आहे. अच्छा. ती छोटी वस्तू, परंतु जो मेजर आयटम लागणार आहे, बरोबर, समजा आता 100पैकी 20 जर मायनर गोष्टी लागणार आहेत तर त्याला काय केलं एकदम 80% बिलो करून तो कमी दरामध्ये दिला. बरोबर. आणि जो मेजर कॉम्पोनंट लागणार आहे तो मेजर कॉम्पोनंटची किंमत समजा बाजारामध्ये 2 लाख आहे तर त्याची 12 लाख किंमत केली. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे दाखवताना असं केलं की ही कमी मिळाली म्हणून आम्ही हे घेतली आणि असं कम्पॅरिझन करून त्यांनी अशा पद्धतीने अतिशय फसवेगिरीचं काम केलेलं आहे. लोकांना फसवलेलं आहे, लोकांच्या डोळ्यात धूळ झाकलेली आहे आणि टाकली आहे त्यांनी. दुसरी गोष्ट, रस्ते खुदाई तुम्ही प्रत्येकात ज्या सर्वात मोठी गोष्ट स्मार्ट सिटीचा अजून एक मोठा कारभार असा आहे की त्या विद्यमान नगरसेवकालाच माहीत नसतं की माझ्याकडे कधी काम, कोणतं काम सुरू आहे. अच्छा. त्यांनाही ती कल्पना नाही, कारण ते स्मार्ट सिटीचं काम आहे. स्मार्ट लोकच करतात. त्यात मला वाटतं फक्त 2 आमदार, स्थानिक आमदार असतील भारतीय जनता पार्टीचे, त्यांना कदाचित फक्त कल्पना असेल किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विरोधी पक्षनेता, सगळी स्मार्ट लोक आहेत. आणि ह्या स्मार्ट लोकांनाच हे माहिती आहे की काय चाललंय. बाकीच्याला तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या पण कदाचित नगरसेवकाला माहीत नसणार आहे की माझ्या वॉर्डामध्ये कसली खुदाई चालू आहे, काय झाली. आणि समजा खुदाई अडवली गेली, आता माझ्या वॉर्डामध्ये मी जेव्हा पाहिलं चुकीच्या पद्धतीने काम चाललं तर मी स्वतः थांबवलं काम. मी काम थांबवल्यानंतर मी माझ्या माणसाला सांगितलं त्यांना सांग काम थांबवा. मी गेल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये 5 पैलवान लोक गेली. अरे बाबा. आणि पैलवान लोक म्हटले की काय आलं, काय काम थांबवलंय, तुम्हाला माहित नाही का कोण काम करते. अच्छा. म्हणजे आता अर्थात L&T वाला तर काम करत नाही, बरोबर, टेक महिंद्रावाला तर कामच नाहीये.
ज्या महाशयाने हे काम घेतलंय त्यांनी कुठल्या तरी या नेत्या मंडळीच्या पाहुण्यांना नेते मंडळीच्या नावाने त्यांच्या पाहुण्याला काम दिले. बरोबर बरोबर. त्या पाहुण्याने पुन्हा दुसऱ्याला काम दिले अच्छा. आणि त्या दुसऱ्याने पुन्हा तिसऱ्याला काम दिले. हा सब कॉन्ट्रॅक्टिंग कॉन्ट्रॅक्टिंग पद्धत आहे. आणि महापालिकेत हे माहितच नाही कोणाला काय चाललंय. फक्त एवढं माहिती आहे की बाबा हा हे याचं काम आहे. त्याला शेवटी हे नियम करत असताना आपण ज्या वेळेला कुठलंही काम क्लब करून घेतो किंवा जॉईंट व्हेंचरमध्ये घेतो त्याला कंडिशन असतात की तुझं एवढं काम पाहिजे, तुझं एवढं काम पाहिजे, एवढं कोटीचं काम तुम्ही केलं पाहिजे, एवढं कोटीचं काम तुम्ही केलं पाहिजे किंवा सबलेट करायचं नाही. सबलेट करायचं तर जास्तीत जास्त एकाला करायचं, त्याची सुद्धा किमान पात्रता काय ती बघावी लागते. बरोबर, ते चेक करा. आता हे तर काय त्यांनी पाहिलेलंच नाहीये. कंडिशन्स करताना अशा पद्धतीने फुगवल्या कंडिशन. उदाहरण द्यायचं झालं तर जनतेला पण कळलं पाहिजे की आपल्या शहराची जी काही मोजमाप घेतली यांनी केबल टाकण्याची, जे काही आपल्याला कॅमेरे लावायचे आहेत किंवा इंटरकनेक्ट करायचे कनेक्शन, स्मार्ट सिटी करायची, आपल्याला वायफाय करायचं, सगळं करायचंय. हे करायचं काम तर बहुतांश जनतेला माहितच नाही काय चाललंय. परंतु हे रस्त्याची जर लांबी आपण मोजली तर ही लांबी 500 किलोमीटरच्या वर नाहीये. आपल्या संबंध पिंपरी शहरामधले जे रस्ते आहेत जे इंटरलिंक आपण करतोय सगळ्या प्रभागांना त्यांना, ते 500 किलोमीटरच्या वर नाहीयेत. परंतु ह्यांनी ते 700-750 किलोमीटर दाखवले. 700-750 किलोमीटर दाखवलं म्हणजे 2-250 किलोमीटर जास्त दाखवले. आता ते 2-250 किलोमीटर जास्त दाखवल्यामुळे काय झालं, उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण निविदा काढतो. निविदा काढताना अशी जर आपण निविदा काढली असती की 500 किलोमीटरचे रस्ते ज्याने केले तर तो ठेकेदार पात्र, तर मग कदाचित अजून 8-10 ठेकेदार त्यामध्ये उतरले असते आणि स्पर्धा झाली असती. अच्छा, बरोबर. आणि स्पर्धा झाली असती तर मग महापालिकेचे रेट कमी, म्हणजे टेंडरचे रेट कमी आले असते. स्पर्धात्मक झाली असते तर रेट कमी आले असते. महापालिकेचे पैसे वाचले असते, जनतेचा पैसा वाचला असता. बरोबर. टॅक्सच्या रूपाने गोरगरीब आज आपल्या कोविड सारख्या काळामध्ये आज छोटे मोठे धंदे बंद आहेत, सगळं बंद आहेत, कारखाने बंद आहेत. एवढी वाईट परिस्थिती असताना साधारणतः 1.5-2 वर्ष आपण बघतोय काय परिस्थिती आहे. अशा वाईट परिस्थितीमध्ये लोक कराच्या रूपाने जे पैसे देतात त्याची उधळपट्टी मात्र या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. कारण ते 500 किलोमीटर गेले असते तर स्पर्धा झाली असती, स्पर्धेचे दर कमी आले असते. ह्यांनी मुद्दाम 700 केले. 700 गेल्यामुळे काय स्पर्धक कमी झाले आणि स्पर्धक कमी झाल्यामुळे ह्यांच्या मनाला वाटेल तसे रेट टाकले. अच्छा. तर ते म्हणून म्हणलं की जे रेट 5 रुपयाचे होते ते 10 रुपये केले. बरोबर. जे 500चे होते ते सरळ 1000 केले. असे करून त्यांनी हा फुगवटा केलाय मोठा. आणि हा फुगवटा गेल्यामुळे रस्ते करण्याआधीच बिल ऍडव्हान्स मध्ये टाकली, पैसे उचलून टाकले. आता महासभेमध्ये नगरसेवकांनी आरडाओरडा केला. बरोबर. त्याविषयी चर्चा भरपूर झाली, पण पुढे निष्पत्ती काय त्याची? आता आयुक्त का करत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. पण आम्ही गप्प बसणार नाहीये, आम्ही शांत बसणार नाहीये. पण आयुक्तांनी तुम्हाला आश्वासन दिलं? आश्वासन दिलं आयुक्तांनी आम्हाला की मी चौकशी करतो, पण अशी चौकशी अजून काय झालेली आम्हाला दिसत नाही. आम्ही त्यांना किंवा काही आमच्या सन्मान्य नगरसेवकांनी त्यांना असं आवाहन पण केलं की आपण स्वतः चाला आमच्या बरोबर. जिथं रस्ते खणले गेलेले आहेत त्या ठिकाणी केबल किती फुटावर टाकलेली आहे. अच्छा. हे तुम्हाला आम्ही दाखवतो, तुम्ही दाखवा त्यांना, आम्ही दाखवतो. बरोबर. पहिले आयुक्त म्हणलं ते चला, नंतर काय झालं थांबले ते. त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की हे चूक झाली. माझ्या वॉर्डात जेव्हा मी काम थांबवलं त्यावेळेला ते इंजिनियर आले, त्यांनी मला समजून सांगितलं. ते म्हणले की असं काही नाही साहेब, असं नाही, तिथं हार्ड रॉक आहे, तिकडे पाईप आहे, तिथं हे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणलं ना मी की जी खुदाई साधारणतः 1.5 मीटर व्हायला पाहिजे, 1.5 मीटर व्हायला पाहिजे, ती न होता वरच्यावर काही ठिकाणी टाकलेत, काही ठिकाणी आयत्या खड्ड्यामध्ये टाकून दिलेले. त्यामुळं फक्त पैसे गोळा करायचं काम या ठेकेदारांनी, आणि त्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून त्या लोकांना पण त्याचे पानं पुचलेली आहेत. यांना पण पानं पुचल्याचं कारण असं की त्यांना म्हणले बाबा, एकाला म्हणलं तू खड्डे खणले की फक्त भराई करत जा, त्याचे तुला एवढे पैसे, आणि तू खुदाई कर, तुला ह्याचे पैसे. मी त्या मुद्द्यावर येणार आहे. मला तो म्हणजे याच्यामधले वाटे काय. पण मागे तुम्ही सत्तेवर असताना, राष्ट्रवादी सत्तेवर असताना JNRMच्या बाबतीमध्ये भाजपने आरोप केले होते. भाजपने जे आरोप केले त्यातून पुढे काय निष्पन्न अद्यापर्यंत झालेलं नाही आहे. मग त्याहीपेक्षा स्मार्ट सिटीचा घोटाळा अत्यंत गंभीर आहे का? तुम्ही तुलनाच करू शकत नाही. JNRM मध्ये तरी सुद्धा लोकांना कामं आजही बघायला मिळतात. पाण्याच्या टाक्या तुम्ही बघताय, फ्लायओव्हर्स तुम्ही बघताय, मोठे मोठे फ्लायओव्हर्स तुम्ही बघताय. आज बाकीची JNRM मध्ये ऑटो क्लस्टर असेल, तुमचं बर्ड व्हॅली असेल, या सगळ्या जी मोठी कामं शहरातली तुम्हाला ते एवढा मोठा निधी केंद्र शासनाकडनं, राज्य शासनाकडनं आल्यानंतर त्यात आरडाओरडा करण्याने केला.
परंतु त्याच्यात तुलना ह्याची तुलना होऊ शकत नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की तुम्हाला जेरेवानमध्ये आपल्या इकडे झालेले मोठे मोठे रस्ते, झोपडपट्टी, आपल्याकडचे अंडरग्राऊंड जे काही रेल्वे ब्रिज असतील, ओव्हरब्रिज असतील, फ्लायओव्हर्स असतील, बाकीच्या पाण्याच्या टाक्या असतील, पाण्याच्या लय गेल्या लाईन असतील, घरकुल सारखे बनवलेली घरं असतील, हे तुम्हाला डोळ्याला दिसते. लोकांना पाहतं, लोक तारीफ करतात. अजून पण लोक म्हणतात की बाबा खरं काम दादांनी, अजितदादांनी केलं, पवार साहेबांनी केलं, त्याची तारीफ होते. परंतु ह्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी स्मार्ट घोटाळेच करत गेलेले आहेत आणि स्मार्ट भ्रष्टाचार करत गेले. तुम्ही सांगू शकता, तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू, तुम्ही एवढे जुने आज आहात, पिंपरी शहरामध्ये गेली 25-30 वर्ष तुम्ही पण पत्रकारिता करताय, काम सांगू द्या यांनी कोणतं काम केलंय. पण थोडक्यामध्ये काम दिसत, स्मार्ट सिटीमध्ये जे त्यांनी कामं केली त्यातले काहीच दिसत नाही. काय खर्च तर केलेला आहे, सगळं खड्ड्याखाली आहे ना, सगळं खड्ड्यात आहे. खड्ड्यातनं पैसे, त्या पाईपलाईन मधनं पैसे घरी आहेत. ती अशी परिस्थिती आहे. कारण काही लोकांनाही कळत नाही, दिसत नाही. खुदाई होते, केबल पडते, पैसे घेतात, बिलं घेतात, ॲडव्हान्स बिलं घेतली, पैसे चालले पुढं, अशी परिस्थिती. आणि आयुक्तांना आम्ही ते सांगितलं की तुम्ही ह्याची चौकशी करा, आम्ही गप्प बसणार नाही. जर आयुक्तांनी नाही केलं तर आम्ही जनतेला बरोबर घेऊ. त्या प्रभागामध्ये आम्ही JCB लावू किंवा आम्ही हे लावू, आम्ही खड्डे खोदून लोकांना दाखवू. ती मशिनरी काहीतरी येते ना, की किती खोल खड्डा आहे, त्याच्यामध्ये काय आहे हे पाहणारे, स्कॅनिंग करणारी मशिनरी पण आहे ना. मग त्याच्यामार्फत तपासणी का नाही होते? केली पाहिजे ना. प्रशासन थोडक्यामध्ये भाजपच्या घोटाळ्याला पाठीशी घालते, असा काय प्रकार आहे का? आता असंच म्हणावं लागणार आहे ना. जर एवढं सर्व काही गोष्टी जर जनतेसमोर आणायचा आमचा प्रयत्न आहे, जर त्यांची चूक नाही आहे, तर त्यांनी संबंधिताला पहिली गोष्ट तर बिल अदा करायची घाई करायची नव्हती. दुसरी गोष्ट त्याला ॲडव्हान्सेसमध्ये पैसे देऊन टाकले. तिसरी गोष्ट, जे काम आहे हे सर्व काम कोविड पूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे होतं. अच्छा, कोरोनापूर्वीच? कोरोनापूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे होतं. 2 वर्ष झालं नाही. 2 वर्षापूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. शिवाय त्यांना आता करोनाचं मध्ये एक निमित्त घेतलं, करोनाच्या आधी व्हायला पाहिजे होतं. वास्तविक पाहता अशी कामं जी वेळेवर होत नाहीत त्याला दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. त्याला दंड करून त्याकडनं पैसे वसूल केलं पाहिजे, त्याला पॅनलाइज केलं पाहिजे. किती लोकांना कारवाई झाली अशी? कोणावरच केली नाही, कारवाईच केली नाही त्यांनी त्याच्यावर कोणावर. उलट त्यांना काय म्हणतो आपण, त्याला बक्षीस दिले त्यांना, आता पुन्हा वेळ वाढवून दिली त्यांना. अच्छा, ते कोरोनाचं निमित्त का त्याचं निमित्त, पण परंतु त्याची टर्म आधीच संपलेली. म्हणून तुम्हाला म्हटलं की हा अतिशय स्मार्ट घोटाळा आहे, कोट्यावधी रुपयांचा चुराडा आहे. म्हणजे साधारणतः 200-250 कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात टाकले. आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात टाकल्या म्हणण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरनी स्थानिक लोकांना, स्थानिक आपले आमदार असतील, स्थानिक भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी असतील, ते ज्या वेळेला सत्तेमध्ये आले ते म्हणले होते न भय ना भ्रष्टाचार, आम्ही अमुक मुक्त करू, आम्ही तमुक मुक्त करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. काय झालं की मोदीचं नाव घ्यायचं आणि बाकं वाजवायची, काय घ्यायचं की मोदीचं नाव घ्यायचं बाकं वाजवायची, एवढंच त्यांनी केलं. परंतु अशा पद्धतीचं काम जनतेला काही दिसलेलं नाही आहे. आणि आम्ही जनतेसमोर हेच मांडणार आहे की स्मार्ट सिटीमधला हा गोळा, आणि स्मार्ट सिटी करत असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना साजेशी अशी ती गावं पण निवडली. अच्छा, बरं बरं. म्हणजे आता शहरामध्ये काय असं दुसरं नव्हतं का आमचा भाग घेतला दुसरीकडे भाग घेतला, परंतु त्यांनी जे काही त्यांनी उदाहरण सांगतं मला अशी कधी काही एरिया बेस म्हणलं तर एरिया बेस मध्ये त्यांनी पिंपळे गुरु, ठाटे पिंपळे आणि इकडचा सौदागर तो तिकडचा भाग घेतला. डेव्हलप होता तोच एरिया घेतला, डेव्हलप होता तो एरिया घेतला. आणि तिथं करतायत काय, पुन्हा तेच करतायत जे महापालिकेच्या पैशाने केलेलं आहे. आता खड्डे घालताना पण त्यांना टाइम बाउंड मध्ये जसं म्हणलं तुम्हाला खड्डे पूर्ण करायचे आहेत, बरोबर. परंतु तसं न करता खड्डे तसे सोडून द्यायचे. नागरिकांनी आरडाओरडा करायचा, नागरिक ओरडले तर शेवटी मी जनतेसाठी तिथं आहे, मला परत निवडणूक लढायची, मी माझ्या अधिकाऱ्याला झापला की माझा अधिकारी येऊन महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरवरनं काम करून घेतो. आपण ते काम ह्यांचं स्मार्ट करायला पाहिजे. बिल तो पण टाकतोय, बिल हा पण घेतोय. एकाच कामाची 2 बिलं, एका कामाची 2 बिलं, अशा पद्धतीने तुम भी खाओ हम भी खाते चुप बैठो. अरे बाप. बिलांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, काही अंशी असं ऐकलं होतं की व्हाईटनर लावलेली बिलं त्यांनी दिलीत स्मार्ट सिटीच्या याच्यामध्ये. हा तर सरळ सरळ फोर्जरी आहे, याच्याविषयी गुन्हा का नाही दाखल होऊ शकत? ऑफकोर्स व्हायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये म्हणजे माहितीच्या अधिकारामध्ये जे पत्र घेतलेले आहेत त्या माहितीच्या अधिकारामध्ये जे कागदपत्र आम्हाला निष्पन्न झालेले मिळालेत त्या रेटच्या समोर व्हाईटनर आहे. अच्छा, आता व्हाईटनरचा वापर तर करू शकत नाही, हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, खाडाखोड आहे. खाडाखोड करून जर समजा हे कोणी कॉन्ट्रॅक्टरने जर केलं असेल तर त्याच्यावर लगेच फौजदारी गुन्हा व्हायला पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने व्हाईटनरचा वापर होतो, बोगस डिमांड ड्राफ्टचा वापर म्हणजे तुम्ही ऐकलं असेल बरोबर, डीडी जे ठेकेदारांनी डीडी बनावट डीडी दिलेत. त्याच्यापेक्षा जास्त काय व्हायला पाहिजे? म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये पेपरवर व्हाईटनर,
कागदं बदली, पेपर बदली. महापालिकेच्या 35 वर्षाच्या इतिहासामध्ये 1986 साली नगरसेवकांची आधी प्रशासक होते हरनाम सिंग, आणि 86 साली पहिली निवडणूक झाली, ती 6 वर्षाची होती. बरोबर. आज 35 वर्ष पूर्ण झाली. या 35 वर्षामध्ये महापालिकेमध्ये कधी सुद्धा अँटी करप्शनची रेट झाली नाही. नव्हते. आज ठेकेदार लोक, स्थानिक लोक पण इतकी वैतागली आहेत. 5%, 7%. अच्छा. आता रेट पडल्यापासून 3%. अजूनही मागणी 5%ची आहेच त्यांची. मग अशा पद्धतीने आता कारण इलेक्शनला सामोरं जायचंय, अच्छा, त्यांना फंड पाहिजे. त्यामुळे मोठमोठे कोट्या-कोटी रुपयाचे विषय कसे आणायचे अशी पद्धत आहे. आता तुम्हाला मध्येच माहित होतं, आता तुम्ही ऐकलं असेल मध्ये वर्तमानपत्रातलं पण, की हे तर स्मार्ट सिटीचं चालूच आहे, आम्ही याच्या मागे लागलोय, आम्ही जनतेसमोर आणणार आहे, आम्ही मोर्चे काढू, आंदोलनं करू, आम्ही गप्प बसणार नाही, आयुक्ताला सुद्धा गप्प बसू देणार नाही. की आयुक्तांना ह्याच्यावर निर्णय घ्यावाच लागेल. माझी तर अजून अशी विनंती आहे की भारतीय जनता पार्टी नेहमी लोकांना सांगत असते की आम्ही कधीच भ्रष्टाचार केला नाही, आम्ही आड घालत नाही, ते करत सगळे करतात. माझी आदरणीय किरीटजी सोमय्यांना हात जोडून विनंती आहे, तर किरीटजी सोमय्यांनी स्मार्ट सिटीची फाईल मागून घ्यावी. अच्छा. आणि त्यांनी त्यातले बारकावे बघावे आणि त्यात काय ते बघावा, मग घरचाच आहेर ते देतील त्यांच्या लोकांना, मला एवढी खात्री आहे. पण किरीटजी सोमय्यांना संजय राऊतांनी, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, सामनाचे संपादक, त्यांनी संजय राऊतांना स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडचा घोटाळा याबद्दलची फाईल दिली होती. किरीट सोमय्यांनी त्याच्यावरती सांगितली याच्यामध्ये काहीच घडलेलं नाहीये. आता कोर्टात जावं लागेल. मग तर त्यांना त्यांच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार दिसत नसेल, त्यांच्या लोकांनी केलेली चुकीची कामं जर दिसत नसेल, तर आम्हाला शेवटी न्यायालय तर आहे ना. अच्छा. आम्ही न्यायालयामध्ये जाणार. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आता माझं पत्र तयार झालेलंच आहे. मी आयुक्तांना पत्र देतोय की स्मार्ट सिटीमध्ये तुम्ही केव्हा तुम्ही ह्याच्यावरती चौकशी करणार आहात, केव्हा संबंधितवर तुम्ही गुन्हा नोंदवणार आहात, त्यांच्याकडनं आपण परत पैशाची मागणी करणार आहोत का. नाहीतर मी पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार, उद्धवजी ठाकरे जे राज्याचे आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांना आणि सचिवांना, अशा तिघांनाही मी पत्र देतोय की बाबा याची चौकशी तुम्ही एक समिती लावावी. आणि त्याच्यावर समिती लावून त्यांनी आता राऊत साहेबांकडे पाहिजे, राऊत साहेबांना पण एक पत्र देऊन टाकू आम्ही त्याच्यामध्ये की बाबा ह्याच्यावर एक कमिटी नेमावी आणि कमिटी नेमून ह्याचा नेमका जो आम्ही म्हणतोय त्याची छाननिशा करावी. आणि कोट्यवधी रुपयाची लूट जी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे ती थांबली गेली पाहिजे. त्यांचा चेहरा लोकांसमोर यायला पाहिजे. रामाचं नाव घेऊन जी चोऱ्या करतात, ही चोऱ्या आता त्यांना कळल्या पाहिजेत की आपण काय केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे जे भुरकट सुटलेले चोरटे आहेत, हे चोरटे आहेत ना, या चोरट्यांना समोर आणण्याचं काम आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. योगेशजी, मला एक प्रश्न पडतो, गेली 2 वर्ष राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार आहे, शिवसेना राष्ट्रवादी त्याच्यामध्ये सत्तेत आहेत, अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. जर स्मार्ट सिटी घोटाळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती होत आहे तर राज्य सरकारमार्फत, राज्य सरकारचा पण ह्याच्यामध्ये निधी आहे ना, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका असे तिघं मिळून कमाईचं चालतं. मग आतापर्यंत चौकशी का नाही सुरुवात केली, राज्य सरकारने असे आदेश का नाही दिले. आता वास्तविक पाहता ह्याच्यातले जे बारका कसं होतं, मधला जो काळ आहे, आतला 2 वर्षाचा जो काळ आहे, हा सगळं करोनाच्या ह्याच्यामध्ये गेल्यामुळे, अच्छा, हां हां, आणि सगळ्यांचं लक्ष त्याकडे जास्त होतं. बरोबर. कारण ऑफलाईन सभा होणे न होणे, राज्य शासनामध्ये सुद्धा कमी स्टाफ घेऊन काम करणे, हे सर्वत्र प्रॉब्लेम होता. कारण करोनासारख्या या महाभयंकर संकटामध्ये गेली 2 वर्ष, ऑलमोस्ट 2 वर्ष सगळं विचलित होतं. आणि आता 2 वर्ष विचलित झाल्यानंतर काही लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर परत असं पण लक्षात आलेलं आहे की जसं तुम्ही म्हटलात की व्हाईटनर लावलेलं आहे, टेक्निकल सँक्शन घेतलं नाही आहे. अच्छा. टेक्निकल सँक्शन कुठल्याही कामाला घेतल्याशिवाय तुम्हाला कामाचा आदेश देता येत नाही. परंतु टेक्निकल सँक्शन सुद्धा न घेता आदेश दिलेले आहेत, मोजमाप घेतलं नाही. पण याच्यामध्ये आयुक्तांनी, याच्यामध्ये थोडं डिस्टर्ब करतो, आयुक्तांनी तर खुलासा केला आहे की ही स्पेशल कंपनी असल्यामुळे स्पेशल कॅटेगरीमध्ये हे येते सगळं, त्याच्यात गरज नाही टेक्निकल सँक्शनची. तर अशी परिस्थिती आहे तर पुणे महापालिकेने का घेतलं. अच्छा, पुणे महापालिकेने आमचं उदाहरण देत नाही ना. बरोबर. पुणे महापालिकेने का घेतलं. मग पुणे जर गरजच नाही स्पेशल असं आहे तर मग त्यांनी पुणे महापालिकेचं त्यांनी विचारून घ्यावं आयुक्तांनी. आम्ही चौकशी केली आहे, पुणे महानगरपालिकेने टेक्निकल सँक्शन घेतल्याशिवाय वर्क ऑर्डर दिलेली नाही आहे. बरं. माझी वर्क ऑर्डर सुद्धा देता येत नाही. त्यामुळं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की व्हाईटनर लावणे, मोजमाप जास्त देणे,
500 किलोमीटरचं 750 किलोमीटर दाखवणे, 1.5 मीटरच्या खड्ड्याऐवजी कुठं 2 फुटावरच करणे, कुठं 1.5 फुटावरच करणे, जिथं पाईप वापरलं पाहिजे तिथं पाईप वापरायचं नाही, जिथं बंद पाईप टाकलं पाहिजे तिथं बंद पाईप टाकायचे नाही. अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांची लूट माजवायचं काम ह्यातनं झालेलं आहे. काही ठिकाणी लाईन टाकलेली पण नाही आहे, बिलं सादर झालेली आहेत. अच्छा, असं पण आहे. त्यामुळे कोण मला सांगा ना, आता ते तुम्ही म्हटलं मगाशी की ते यंत्र आणून बघायचं, आता ते यंत्र आणून बघायचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना. व्हेरीफाय करू. पण तेरी भी चूप मेरी भी चूप आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने केलेली आहे, हे आता जनतेसमोर आल्यानंतर निश्चितच होणाऱ्या 2-3 महिन्यानंतरच्या इलेक्शनमध्ये यांना हे भोगावं लागणार आहे. तुम्ही निवडणुकीचा हा प्रचाराचा मुद्दा करणार आहात का? फक्त एक असेल तर करू ना. अहो केवळ भ्रष्टाचार चेलेकर साहेब. टॅब खरेदी होती. आता मला सांगा, पिंपरी चिंचवड शाळेमध्ये ज्यावेळेला 2017मध्ये हे मासे जेव्हा सगळे भारतीय जनता पार्टी निवडून आली, त्यावेळेला पिंपरी चिंचवड शाळेतले तो मुद्दा घेतो. भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे येतात त्याच्यामध्ये. मला सांगा, 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची, जवळपास 5 वर्ष पूर्ण होत आले, 4.5 वर्ष आता 5 वर्ष सत्ता आहे. त्यांनी जे वचननामा काढला होता त्याच्यातली किती वचनं पूर्ण केली, किती आश्वासनं पूर्ण केली असं तुम्हाला दिसते? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे का या विषयावर? तर बघा, मला आठवतंय ते देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, हां, चंद्रकांतजीची भाषणं झाली. त्यांनी सर्वात पहिलं सांगितलं होतं की जे राष्ट्रवादी सत्तामध्ये असताना करू शकली नाही, जे सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी केलं नाही, थोडक्यात पवारसाहेबांनी, अजित पवारांनी किंवा केलं नाही, ते आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही 100 दिवसामध्ये पूर्ण करू. आता 100 दिवसाचे म्हणजे 100 दिवस म्हणायचं आपण 3 महिने म्हणायला पाहिजे, 3.25 महिने म्हणायला पाहिजे. आता 4 वर्ष आणि जवळ 8 महिने ओलांडून गेली. बरोबर. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अनधिकृत घरं जी आहेत ते आम्ही अधिकृत करू. बरोबर. अधिकृत झाली का? नाही झाली. त्यांनी म्हटलं होतं की शास्तीकर जो आहे त्या शास्तीकरामध्ये आम्ही सरसकट माफ करू. हो, बोललो होतं. त्यांनी केलं, थोडंफार केलं. त्याच्यामध्ये 1000 फुटापर्यंतच्या वरांना काही कमी केलं ते केलं ते. पण त्यानंतर पण मोठे मोठे फ्लॅग्स लागले भारतीय जनता पार्टीचे. कोण कोणाला पेरू कोण पेढा टाकतोय, कोण काय करतोय, मोठे मोठे फ्लॅग्स सगळे. आणि लगेच घोषणा केल्या की बाबा महासभेमध्ये पण ह्यांचा जय जयकार, त्यांचा जय जयकार, मोदीजींचा जय जयकार, आमदारांचा जय जयकार, सगळं झालं. फडणवीसजींचा जय जयकार. आणि ते जय जयकारच्या टाळ्या गुंजल्या, सगळं झालं. परंतु गरीब माणूस तिथंच आहे, बेकायदेशीर घरामध्ये तो आपला जीव घेऊन तिथं बसलेलाच आहे. त्याचे काय अधिकृत झालं नाही. किती बांधकामं अनधिकृतची अधिकृत झाली हो त्या नियमाप्रमाणे? सांगताना 1800 सांगतात, कधी 2000 सांगतात. मध्ये आकडा काढला म्हणजे 20,000 बांधकामं झाली. आणि आहेत किती टोटल अनधिकृत बांधकामं? किती? 2.25 लाखापर्यंत आहेत. अच्छा, त्यापैकी फक्त 10% सुद्धा नाही? 10% सुद्धा नाही. मग ती जी घरं व्हायला पाहिजे होती ती नाही. आणि त्याच्या उलट झालं. म्हणजे अनधिकृत बांधकामं तर शहरात होतच आहेत. बरोबर. त्यासाठी पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी आम्ही पदाधिकारी असलो तर त्याला आम्ही पण कारणीभूत आहोत. अनधिकृत बांधकाम व्हायला आम्ही असं म्हणणार नाही की आमची पार्टी कोरी आहे. ठीक आहे, आमच्या पण काळामध्ये अनधिकृत बांधकाम झाले. आम्ही प्रयत्न केला अधिकृत करण्याचा, नाही करता आले. परंतु ह्यांनी 100 दिवसाची खात्री दिली होती. अच्छा, म्हणजे सत्ता जी ह्यांना भाजपला इथं मिळाली ती अनधिकृतच्या मुद्द्यावरती सुद्धा मिळाली? अनधिकृतचा मुद्दा मेन आहे. मोदीजींची लाट होती, 2-4 कारणं अशी होती त्यामध्ये. आणि विशेष म्हणजे आता सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे महापालिकेमध्ये, तर आमच्या काळामध्ये गोरगरीब घर बांधत होतं. परंतु आता गोरगरीब घर बांधत असताना त्याला पैसे मोजावे लागतात. अच्छा. आता तो बीटचा निरीक्षक येतो, तो पैसे घेतो. जेही जातात ते पैसे घेतात. प्रभागाचा माणूस जातो, तो पैसे घेतात. आता त्यांचे रेट ठरलेले आहेत. बरं. आणि नगरसेवकांना हप्ते पोचतात. म्हणजे आता काय झालं आहे की बेकायदेशीर घरं करा, हप्ते द्या आणि घरं करा. हप्ते द्या आणि घर करा. हप्ते द्या आणि घर करा. आमच्या टायमाला मी म्हटलं आमच्या मला घरं झाली, पण आम्ही असे कधी हप्ते वसुली केली नाही कोणाकडनं. आता हे हप्ते वसुली सुरू झाले ना. अधिकाऱ्यांना माहिती आहे की समोरचीच लोक पैसे घेतात, म्हणलं त्यांना कोणाचा धासच राहिला नाही. समोरची म्हणजे सर्व नगरसेवक आहेत, ते जे जनरल नगरसेवक आहेत त्यांची आता 80% तर मेजॉरिटी त्यांचीच आहे. बरोबर. ते लोक जर पैसे घेतात, ते म्हणतात की आम्हाला पैसे आणून द्या एवढे. नोटिसा काय दिल्या की फक्त नोटीस नावाला काढायची. नोटीस दिली की तो समोरचा घाबरतो. ते आले की ते म्हणतात तेवढं बघून घ्या नगरसेवकाकडे पाहून. हां, मग ते पैसे त्यांना मिळतात घरी बसून. अच्छा, म्हणजे अनधिकृतचा विषय त्याची आश्वासन पूर्ती झालेली नाही. अजिबात आश्वासन पूर्ती झाली नाही. शास्तीकराची नाही. शास्तीकराची पूर्ती झाली नाही. माझं तर उलट असं म्हणणं आहे की
भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यानंतर 2017 पासून आतापर्यंत त्यांनी अशी 4-5 कामं 2-4 कामं तरी दाखवावीत की आमच्या राज्यामध्ये आम्ही हे काम केलं. जे पूर्वी आमच्या वेळेला टेंडर झाले होते, उदाहरणार्थ निगडीचा पूल त्यावेळेला भूमिपूजन दादांनी केलं होतं, काम सुरू झालेलं होतं, बरोबर, ते आता कुठेतरी पूर्ती झालं. मेट्रोचं काम आधीच सुरू होतं. परत आता दादा सत्तेत आल्यानंतर म्हणजे आपण पिंपरीपर्यंत होतं, पिंपरीची निगडीपर्यंतची मंजुरी पुन्हा आत्ता झाली. त्यामुळं मेट्रोचं काम आमच्या वेळेला, BRTचं काम आमच्या वेळेला, बाकीची कामं आमच्या वेळेला, विकास आमच्या वेळेला, सगळे रस्ते आमच्या वेळेला, प्लांटेशन आमच्या वेळेला, गार्डन आमच्या वेळेला, व्यायामशाळा व्यायामशाळा आमच्या वेळेला झाल्या. आता व्यायामशाळा बांधल्या का नाही, मात्र व्यायामशाळेच्या खरेदी ते तुम्ही बघा काय दराने झाले आहेत. असे कोणकोणते भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत? आता हे तुम्ही व्यायामशाळेत मागे एक उदाहरण सांगितलं तुम्ही की 17 लाखाचं मशीन ते 90 लाखाला घेता येत. आता तुम्हाला सांगतो, शैक्षणिक संस्था सगळ्या बंद होत्या. बरोबर, हां, शाळा बंद. आपल्याकडे 2 ITI आहेत, 2 ITIचे दुबार टेंडर काढलेले आहेत आणि त्या टेंडर सुद्धा महापालिकेतल्या सर्व उच्च पदाधिकारीचे नातेवाईकांना ते टेंडर 2 वेळा दिले गेलेले. अच्छा, म्हणजे नगरसेवकच इनडायरेक्टली त्यामध्ये ठेकेदार. बरं, आणि ते पण आवाच्या सवा रेटने. ती फाईल पण आम्ही काढली आता. अच्छा, बरं. जिमचा मी मुद्दा तुमच्याकडे काढला. जिम बंद होत्या, आता करोनामध्ये बंद होत्या. करोनामध्ये 2 वेळा जिमचे साहित्य घेतले गेले. त्याला स्पर्धक आले, त्या स्पर्धकाला मग जाणून बुजून त्यांनी त्याच्याकडनं अमुक सर्टिफिकेट आण, तमुक सर्टिफिकेट आण, असं म्हणजे जिमचं साहित्य असतं. त्याला ठीक आहे, एक सर्टन स्पेसिफिक ISO मार्क असतो, काय असतो तेवढंपर्यंत ठीक आहे. परंतु त्याला COP कडनं त्याचं तुम्ही प्रॉडक्ट चेक करून आणा. मग COP मध्ये तिथं पाठवतं. COP आता इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ पुण्याचं त्याचा काय संबंध आहे का? पण समोरच्याला बात करण्यासाठी ते केलं, म्हणजे त्याचा रेट कमी होता, त्याचं टेंडरच उघडायचं नाही. त्यामुळं ITI मधली खरेदी, जिममधली खरेदी, शिक्षण मंडळातली खरेदी, 20 कोटी रुपयाचं बिल आयुक्त नसताना मागच्या ॲडिशनली देऊन टाकलं. 20 कोटी रुपयाचं. पण खरेदी केली ना, खरेदी झाली ना, थेट पद्धतीने खरेदी. विद्यार्थी नाही काय नाही, परंतु शिक्षण मंडळाची खरेदी सुरू. त्याच्यानंतर तुमचं पर्यावरणामध्ये ठेके, पर्यावरणामध्ये 150 पेक्षा जास्त कोटी रुपयाचं ते नदी सुधारचं म्हणताय? नाही, मायनिंगचा प्रोजेक्ट, मायनिंगचा विषय. त्यालाही प्रॉपर स्पर्धा नाही, त्यालाही लोक नाही. कचरा यांत्रिकरणाने उचलण्याचा कचरा, हा तो घोटाळा आहे का? तो नवीन ऐकतोय मी. नेमकं काय प्रकार आहे तो? यांत्रिक कचरा गोळा करण्याची यांत्रिक जी पद्धत आहे. मी तुम्हाला थांबतो, यादी भरपूर आहे, मला वेळ तुम्हाला द्यावा लागेल. अगदी आता आपल्याकडे 124 शाळा आहेत. बरोबर, सगळ्या शाळा 124 आहेत. 124 शाळांचं टेंडर पहिला एस्टिमेट केलं होतं तर 10 कोटी 24 लाख रुपये होतं. बरं, आता त्याचंच टेंडर त्यांनी ते केलेलं आहे. तर एखाद्या वेळेला समजा ठीक आहे, भाव वाढ, अमुक वाढ, ते वाढ आपण धरतो. किती होतं एक्सेलेशन, किती व्हायला पाहिजे? 5%, 10%, डोक्यावर पाणी 20%. 10 कोटी 24 लाखाचं टेंडर आता 34 कोटी 20 लाखाचं. 34 कोटी 24 कोटीने अशी काय स्वच्छता काय करणार आहे मला काय कळत नाही. का तिथं 5 माणसं सारखं झाडू आणते, हे घेऊन स्प्रे घेऊन बसणार आहे का मला काय कळत नाहीये. अचानक एस्टिमेट वाढले, 24 कोटीने वाढले. किती कालावधीमध्ये? आता 6 महिन्यामध्ये दिलं ना वाढून तेवढं. 6 महिन्यामध्ये 10 कोटीचं 34 कोटीवर टेंडरचं एस्टिमेट केलेलं आहे. आता तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? आम्ही ऑब्जेक्शन घेतले ना. आम्ही आता त्यांनी निविदा आता मागवले, ते आता लक्षणात आम्ही मागवले, आता त्याच्यासाठी माहिती मागवली आम्ही. बरं. हो, आता जसं हे केलंय तसं आता पॅरामेडिकल स्टाफ. बरोबर. सगळ्या हॉस्पिटल्स पेरिफेरीमधले YCM सगळे जेवढे हॉस्पिटल आहेत, बरोबर, तिथं जो काही स्टाफ नर्स असेल, ॲडिशनल बाकीचे लोक असतील, समजा नर्स असेल, वॉर्ड बॉय असेल, हे जो काही पॅरामेडिकल स्टाफ जो आहे, त्या पॅरामेडिकल स्टाफचं हे टेंडर निघालं होतं. बरं. वास्तविक टेंडर काढताना पण त्यांनी काढलं किती? 400 आणि काहीतरी लोकांचं टेंडर काढल्यानंतर काम किती लोकांना दिलं? आता 1200 लोकांना दिलं. बरं. म्हणजे दाखवताना काय केलं? 400. काम देताना कितीला दिलं? 1200 लोकांना. त्याच्यामध्ये श्रीकृपा सर्व्हिसेस नावाची आपल्या पिंपरी चिंचवडची संस्था आहे. बरं. त्या माणसाला ती व्यक्ती सुद्धा चांगली आहे, परंतु त्या व्यक्तीला सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या काय भाषांनी बोलून त्याच्याशी भागीदारी केली. अच्छा. आणि त्याचं आता पळवलंय. बरं. त्यांनी सर्व खोटी कागदपत्र दिलेली आहेत. त्याची पत्रकार परिषद मी घेतली. आता भारतीय जनता पार्टी जर एवढा कळवळा करून ओरडते, आमचं कुठंच काय नाही, आम्ही काय करत नाही. तर मी एवढी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुद्धा
त्याची चौकशी त्यांनी केली पाहिजे. तुम्ही पुरावे पण दिले होते त्या पुरावे प्रकारे? दिले मी. त्यांनी 33 कोटी रुपयाचे मॅनपॉवर सप्लाय केल्याचे त्यांनी सर्टिफिकेट दिलेत, खोटे दाखले दिलेत सगळे. बरं 3M म्हणून एक सर्टिफिकेट दिले बरं की 3M मध्ये मी अमुक एवढे लोक दिले आणि एवढ्या कोटीचं मी तिथं सप्लाय केलं. 3M नावाचं हॉस्पिटल महाराष्ट्र राज्यात नाही, कुठंच हॉस्पिटल नाही आहे. सगळी खोटी कागदपत्र त्याची खबर पात्र. बरं. नंतर मुंबईच्या एका हॉस्पिटलचं त्यांनी दाखला दिलाय, बरं त्याच्यामध्ये अमुक 19 कोटी रुपये वगैरे वगैरेचे मी त्यांना मॅनपॉवर दिली म्हणून. त्याची आम्ही चौकशी केली, त्याच्याशी बोलणं केलं, डॉक्टरची माहिती काढली. त्या डॉक्टरला विचारलं की बाबा असं असं श्रीकृपा सर्व्हिसेसनी तुम्हाला एवढी माणसं दिली का? तो म्हणला नाही दिली. तो म्हणलं तुमचं लेटर असतं. म्हणलं लेटर माझ्याकडे मागून नेलं. ते म्हणलं की आपण दोघं मिळून जॉईंट व्हेंचरमध्ये एक टेंडर भरायचं आहे, त्यासाठी तू मला लेटर हेड वगैरे दे, मी तुला कळवतो म्हटले. मग ते लेटर हेड घेऊन गेल्यानंतर आलाच नाही म्हटले. अच्छा. मग एकाच टाईपरायटरवर, एकाच कॉम्प्युटरवर, एकाच ठिकाणी बसून, एकाच त्या वर्डिंग्समध्ये, एकाच फॉन्टमध्ये ते तिन्ही लेटर टाईप केलेले आहेत. अच्छा. ते दिसून येतं आपल्याला. एकाच माणसाने सह्या केलेल्या आहेत, ते दिसून येतं आपल्याला. अशा प्रकारे 3 हॉस्पिटल जे दिलेत, ते तिन्ही हॉस्पिटलचे जे दिलेत, एक हॉस्पिटल मुंबईचं आहे, परंतु त्याचा आम्ही टाळेबंद काढला, सगळं माहिती काढली. त्याच्या टाळेबंदाप्रमाणे जर पाहिलं तर त्याचा संबंध वर्षाचा त्याचा खर्च 16 कोटी रुपये सगळं वर्षाचा. आणि तिकडे ह्याने मात्र दाखवलं की मी 29 कोटी रुपयाचं जर मॅनपॉवर सप्लाय केलेली आहे. अच्छा. मग जर असं एवढी बिल असते तर त्याचं GST पाहिजे, त्याचं TDS कट केलेलं असलं पाहिजे, ते काहीच नाही, ते रिटर्न्समध्ये असलं पाहिजे, स्वतः टर्नओव्हर एवढं असलं पाहिजे. म्हणजे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी निदान ह्या गोष्टीची शहानिशा तर केली पाहिजे की एखादा माणूस म्हणतो मी एवढ्या कोटीची कामं केली आहेत, त्याने एखादा दाखला आणून दिला तर त्याला विचारलं पाहिजे ना की बाबा ठीक आहे, तो टाळेबंद आणून दाखव. बरोबर. कारण मागील 3 वर्षाचं होतं. असं अधिकारी असं व्हेरीफाय करत नाहीत का? अहो हे डोक्यावर बसून राहतात ना नेते मंडळी, ही लोक वरती नेते, सत्तारूढ पक्ष नेते वरती बोलून घेतात, त्यांना बोलतात अधिकाऱ्यांना चला हे करा, असं करा, डिक्टेटरशिप करतात. आमचे अधिकारी पण काय, त्यांना तुलाही मिळतं मलाही मिळतं. 10 रुपयाची वस्तू जर 40 रुपयाला देणार असेल आणि 5 रुपये अधिकाऱ्याला मिळणार असेल, 10 रुपये हे नेणार असतील तर कोणाला नको आहे हो. अरे बापरे. तर अशा पद्धतीने खुल्याम भ्रष्टाचार चालू आहे. मग असं असताना जर मी आता पण म्हणतो की आता सुद्धा भारतीय जनता पार्टीने मी जे बोलतोय हे जनतेपर्यंत पोहोचणारच आहे, त्यांनी ह्याची शहानिशा करावी. त्याच्या मागं कोण आहे ते बघावं. आमचा एक रिटायर्ड अधिकारी आहे, आमचे डॉक्टरसुद्धा त्याच्यामध्ये आहेत, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याच्यामध्ये आहेत. या सर्वांनी मिळून संगमताने केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि त्याला आता ताबडतोब आतापर्यंत ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं. शिवाय पुढच्या जनरल बॉडीला कदाचित त्यांचा रस्ते छापायचा परत एक 30-35 कोटीचा विषय येण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. कारण अशा पद्धतीने जर महापालिकेमध्ये भ्रष्टाचार होत असेल, आम्ही पुरावे देतोय ना, आम्ही फक्त इलेक्शन आले म्हणून ओरडत नाहीये. तुम्ही पुरावे देताय, महापालिका सभेमध्ये त्याबद्दल आवाज उठवताय, पण प्रत्यक्ष ऍक्शन काहीच होत नाही ना. आता ऍक्शन घ्यावी लागेल त्यांना, आता ऍक्शन त्यांना घ्यावी लागेल. ते ऍक्शन घेणार नाही तर मग पब्लिक विल बी इन ऍक्शन. अच्छा, म्हणजे निवडणुकीमध्ये हा मुद्दा तुम्ही येस ऑफकोर्स पब्लिक विल बी इन ऍक्शन. आता कसं आहे की अन्याय कुठपर्यंत सहन करावा याला एक मर्यादा असते. बरोबर. आणि ह्यांनी यांच्या सत्तेचा किंवा यांच्या पॉवरचा किती उपयोग करावा त्याला पण मर्यादा आहे. त्यामुळे आता हे सगळे आम्ही पेपर दिलेले आहेत. आता दादांसमोर पण आम्ही पेपर सगळे मांडणार आहोत त्यांना आणि त्यांच्यावर इमिजिएट ॲक्शन घ्यायला लावणार आहोत. त्यामुळं स्मार्ट सिटीमधील झालेला घोटाळा, होत असलेला सुरू असलेला घोटाळा, श्रीकृपा सर्व्हिसेसने आता या पॅरामेडिकल स्टाफमध्ये करत जो चालू असलेला घोटाळा, याशिवाय ITIची फाईल, याशिवाय शिक्षण मंडळाची फाईल, याशिवाय आरोग्य खात्याची फाईल, याशिवाय कोविडमध्ये केलेला भ्रष्टाचार, म्हणजे गरीब लोकांच्या टाळूवरचा, त्या मैत लोकांच्या टाळूवरचा लोणी खाण्याचं काम नाही. म्हणजे कोरोनाचा मुद्दा घ्यायचा मला. म्हणजे 5 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने निव्वळ भ्रष्टाचारच केलं का? विकास कामं काहीच नाही. मला सांगा, जर तुटलेलं गटर रिपेअर केलं, स्ट्रीट लाईट रिपेअर केली, ब्लॉक बसवले काढले, नवीन ब्लॉक काढले, जुने ब्लॉक बसवले, रस्ता डांबरीकरण केलं किंवा स्ट्रीट लाईट केली, शाळेच्या मेंटेनन्स केलं किंवा काही ठिकाणी रोड केले, काही नवीन रोड केले असतील, नाही दुरुस्तीचे कामं झाले, मग हे रेग्युलर काम आहेत ना. बरोबर. आज YCMची काय अवस्था आहे? नाही पुणे ह्या पिंपरी चिंचवडला पोलीस आयुक्तालय हे त्यांच्या काळात आलं. बरोबर. ते एक काम तर एक सांगण्यासारखं आहे. दुसरं भामा आसकडचा प्रश्न त्यांनी सोडवला असं ते म्हणतायत. त्याच्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.
भामा आस्केटचा प्रश्न तर मागचे मंत्रिमंडळापासून तो सगळा विषय सुरूच होता ना. हां 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 हां. तो भामा आस्केट का आता नवीन विषय नव्हता, तेव्हाच त्याची मंजुरी होती, सगळं झालं. आता समजा ठीक आहे फायनल मंजूर झालं किंवा तिथं गाववाल्यांकडनं काही जागा घ्यायची होती, अच्छा. बाहेरच्या बाजूला जे बनवायचं होतं तर संप वगैरे बनवायचं होतं त्यासाठी, ते काही काम नंतर झालं असेल, परंतु मंजुरी तर त्यांना पण पहिली आहेच ना. मंजूर सुरुवातीची आहे. बरोबर. सुरुवातीची अजित पवार मंजुरी आहे ती आत्ताची मंजुरी नाही, सुरुवातीचीच मंजुरी आहे. अजितदादा ते मंजुरी, नंतरच्या काळामध्ये फक्त त्यावेळेला पण आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये पण कसं होतं की इथे राष्ट्रवादीचे आमदार असायचे, बरोबर. सत्ताईत होते, आणि मावळामध्ये मात्र कायम भारतीय जनता पार्टीचा आमदार असायचा. बरोबर. आता ह्या वेळेला शेळकेच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आता ती परिस्थिती बदलली. बरोबर. त्यामुळे तिथे मुळातच जागा देण्याबद्दल प्रॉब्लेम होते पहिल्यापासून, आणि त्यामुळेच मग मागे नको तो प्रकार पण घडला, अडचणी निर्माण झाल्या. परंतु आता शेवटी पाणी कोण थांबवू शकत नाही, पाणी द्यायचंच होतं. परंतु जसं आम्ही सांगतो की बाबा आमच्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या काळामध्ये या शहराचा चेहरामोहरा बदली केला की कैलासवासी रामकृष्ण मोरेंनी समजा पायभरणी केली, वायसेम सुरुवात केला, त्यानंतरची सगळी कामं तुम्ही बघा, सगळी कामं जो काही तुम्हाला दिसतात, जेवढी डेव्हलपमेंट म्हणतो किंवा नवीन डेव्हलपमेंट म्हणतो, ऑटो क्लस्टर कधी झालं, सायन्स पार्क कधी झालं, पाण्याच्या मोठ्या टाक्या कधी झाल्या, STP कधी झाले, बाकीचे अंडरग्राऊंड सिवरेज ट्रीटमेंट प्लांट्स किती झाले, चांगले रस्ते कुठं झाले, आपण ग्रेट सेपरेटर बघतो, ग्रेट सेपरेटर कधी झाले, फ्लायओव्हर्स कधी झाले, रेल्वेवरची पूल आहेत कधी झाली, वरता प्राधिकरणाचा जो मोठा पूल आहे तो कधीचा आहे, ते मान्य करा. हे सर्व तुमचं प्राधिकरणातलं ऑफिस आहे, जे नवीन ऑफिस बांधलं गेलं, बरोबर, ते नवीन ऑफिस असेल, बाकीचे डेव्हलपमेंट असतील, ह्या सर्वचे सर्व डेव्हलपमेंट ती आमच्या काळामध्ये त्यावेळेला झाले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे. बरोबर. परंतु असं ह्यांनी सांगावं ना की ह्यांनी अमुक केले तमुक केले. आता ठीक आहे, हॉस्पिटल बनवले, तिथं हॉस्पिटलसाठी जो काही स्टाफ घ्यायचा होता, त्या डॉक्टर भरतीमध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार. अच्छा. एक डॉक्टरकडनं 20-20, 25-25 लाख रुपये घेतलेले. ते शिक्षकांच्या बाबतीत ऐकलं होतं असं काही? मग तेव्हा ॲडव्हान्स पैसे घेऊन ठेवले होते शिक्षकांच्या बदल्यांच्या बाबतीत. हां, भरतीच्या वेळेला ॲडव्हान्स पैसे. त्यामुळं कसं असतं माहिती आहे का, कधी नाही मिळालं तर उपाशी तुपाशी म्हणतो आपण, कधी नाही मिळालं गटकन गिळलं. गड्डीत नाही, कधी नाही मिळालं गटकन गिळलं हे पण ठीक आहे, परंतु काय जे ते मिळते तुपाशी खायला मिळते तर कशाला सोडायचं. अच्छा. मग डॉक्टर भरतीमध्ये भ्रष्टाचार, शिक्षक भरतीमध्ये भ्रष्टाचार, ITच्या साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार, आरोग्य खात्यामध्ये भ्रष्टाचार, कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार, हॉस्पिटलच्या नावाखाली भ्रष्टाचार, डॉक्टर भरतीमध्ये भ्रष्टाचार, प्रमोशन्समध्ये भ्रष्टाचार, प्रमोशनमध्ये सुद्धा अन्याय केलेले. आता काय रिझर्वेशन बाजूला ठेवून काही लोकांना ग्रीन चॅनलमधनं पुढं काढलेले, आता मनमानी कारभार. अच्छा. हा मनमानी कारभार भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये केलेला आहे. प्रशासनाची साथ त्यांना तशी तिथं त्यावेळेला मिळालेली आहे, आणि अशा पद्धतीने जनतेचा पैसा दोन्ही हाताने उधळायचं काम, घरी आपलं घर भरायचं काम 5 वर्ष या 5 वर्षामध्ये ह्यांनी केलेलं आहे. त्यांनी सांगावं जनतेला की आम्ही हे केलंय, आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केले, आम्ही ही इमारत बांधली, आम्ही ती इमारत बांधली, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, सांगावं जनतेला. म्हणजे तुमच्याकडे सांगण्यासारखे जे प्रोजेक्ट आहेत तसं त्या तुलनेमध्ये इकडे सांगण्यासारखे 5 वर्षातले प्रोजेक्ट काहीच नाहीत. कसे सांगू शकणार ना, ते प्रोजेक्ट नाहीच आहेत त्यांच्याकडे. दुसरा कोरोना काळ, गेल्या 2 वर्षाच्या कोरोना काळामध्ये महापालिकेने एक छानपैकी कामगिरी केली असं म्हणतायत, पण त्याच्यामध्ये काही घोटाळे तिथे पण बरेच काही गाजले. म्हणजे स्पर्शचा घोटाळा प्रामुख्याने तो चर्चेत आला होता की ज्या हॉस्पिटल तिथे एक पेशंटही दाखल नाही त्याचे 3 कोटी रुपये बिल काढलं होतं. 3.25 कोटी रुपये. 3.25 कोटी रुपये. नेमकं काय, म्हणजे हे सुद्धा भाजपनेच केलं का सर्व? अहो, आता मला सांगा, भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये आणि जर त्याची खोलात जर चौकशी केली गेली तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनीच ते टेंडर घेतलेले आहेत. अच्छा, बरं. त्यांच्या नातेवाईकांनाच ते काम मिळालेलं आहे. बरं. आणि स्पर्शचा जो घोटाळा झाला, त्या स्पर्शच्या घोटाळ्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्व पेपरमध्ये झालं, चॅनलमध्ये झालं की भोसरीचं रामस्मृती लॉन्स आणि हिरा लॉन्स ज्या ठिकाणी जे मंगल कार्यालय होते, त्या मंगल कार्यालयामध्ये फक्त बेड ठेवले गेले होते, बाकीचे साहित्य पण आलं नाही. डॉक्टरांचे त्याच्यावरचे स्पष्ट शेरे आहेत की इथं एकही पेशंट नाही. डॉक्टरांची नावं म्हणजे क्रिकेट प्लेअरची नावं अशी नावं आहेत. डॉक्टर्स त्याच्यामध्ये आता तो पण आम्ही आव्हान केलं ते कोर्टामध्ये. आता शेवटी जेव्हा इथं न्याय मिळत नाही असं कळलं तर शेवटी त्यासाठी पण आम्ही PIL दाखल केली. बरं. आता ती PIL बोर्डावर आलेली आहे. त्यामध्ये सुद्धा एखाद्या डॉक्टरचा 50,000पेक्षा जास्त पगार असेल तर त्यासाठी TDS कट व्हायला पाहिजे. ते कट झालं आहे का नाही, डॉक्टरांची नावं नोंदवली होती का नाही, स्टाफ रिक्रुटमेंट झालं होतं का नाही, स्टाफचं एनरोलमेंट केलं का नाही, औषधं काय आणली का नाही, काय केलं का नाही,
फक्त हॉस्पिटल दाखवलं, खाली हॉस्पिटलसाठी त्यांनी 3.25 कोटी रुपयाची बिलं अरे बापरे. अदा केली. ती सुद्धा बिलं त्यांनी, मी आरडाओरडा केल्यानंतर त्यांनी नंतर म्हणजे पूर्व ह्यानी जे आपण म्हणतो की रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने जसं आपण मंजुरी म्हणतो पूर्वलक्षणीय यांनी रूपाने, तसंच स्थायी समितीनंतर आम्ही एवढा जर भारतीय जनता पार्टीने तुम्ही आता म्हणता की भारतीय जनता पार्टीने कसा केला, तर भारतीय जनता पार्टीला जर भ्रष्टाचार करायचा नव्हता तर मी ओरडल्यानंतर 3 सभेनंतर त्याला भारतीय जनता पार्टीने मंजुरी दिली 3.25 कोटी रुपयाला. जनरल ह्याची स्टँडिंग कमिटीची मंजुरी घेण्याच्या आधीच पैसे देऊन टाकले गेले. अच्छा. बँकेमध्ये जमा झाले पैसे, बरं ते सुद्धा 3.25 कोटी रुपये. बरं. आयुक्त पण इथं नव्हते. डॉक्टर रॉयची सगळ्यांवर सह्या होत्या, परंतु डॉक्टर रॉयची म्हणजे 25 बिलं असतील तर 25 पैकी 24 बिलांवर रॉयची सही, 25 बिलावर रॉयचं नाव खोडून टाकलं आणि तिकडं ॲडिशनल कमिशनर पवारांनी स्वतःचं नाव लिहिलं आणि स्वतः सही केली. आयुक्त पण नाही, स्वतः पॉवरमध्ये ते 3.25 लाख रुपये देऊन टाकले. कमिटीचे कोणाची नावं घेतली नाही, काय घेतली नाही, कोविडचे करून. आणि ते कोविडचं म्हणून त्यांनी ते आस्थापनेचा अमुक अमुक असाचा नियम किंवा महापालिकेचा असाचा नियम टाकून त्यांनी आपल्या बिलं अदा करून टाकले. आरडाओरडा केल्यानंतर 2 दिवस फक्त थांबलं, परंतु ते बिल देऊन टाकलं. मग पेपरला आलं, मी प्रेस घेतली, सगळं काय झालं. त्यानंतर जर असं वाटलं असतं तर मग स्थायी समितीने एक सेवा तहकूब ठेवली. पुढच्या सभेमध्ये ॲडजस्टमेंट झाली, जास्त पैसे वाढवून दिले, समोरच्यांनी मांडवली केली आणि विषयाला मंजुरी दिली. जर आम्ही घसा ओरडून चुकून सांगतोय तिथे की तिथे एकही पेशंट नाही आहे, चुकीचं बिल दिलं आहे, तुमची वास्तविक पाहता हा भारतीय जनता पार्टीचा अवमान पण आहे. स्थायी समितीची मान्यता न घेतल्याशिवाय आयुक्त बिल देऊच शकत नाही. बरोबर आहे. मग दिलं कसं काय? तुम्हाला पैसे तुमच्या हातावर ठेवले तर तुम्ही तुमचा स्वाभिमान पण विकून टाकला, तुम्ही जनतेला पण विकून टाकलं. तुम्ही जनतेचं तर आदर करायचं होतं. कमीत कमी आम्ही तो भ्रष्टाचार तुमच्या समोर आणून ठेवला होता की तुमची मंजुरी न घेता एकही पेशंट तिथं न ठेवता अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना बिलं देणार असाल, ते पण एक असं पण नाही ना 10-5 हजार रुपये दिले, 3.25 कोटी रुपये म्हणजे कोरोना काळामध्ये झालेली लूट थेट पद्धतीने पर्चेसिंग. आणखी काय असे घोटाळे झाले कोरोना? आता मला सांगा की स्पर्शमध्ये तुमच्या समोर तिथे एका पेशंटकडनं पैसे घेतले गेले ॲडमिशनचे. बरोबर. जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची शिक्षक त्यांनी तेव्हा आरडाओरडा केला, तेव्हा महापौर पण जागे झाले, तेव्हा पक्षनेते जागे झाले, तेव्हा त्यांनी महासभेमध्ये त्याच्यावर भाषणं सुरू केली आणि तेव्हा ते म्हटले की स्पर्शवर तुम्ही चौकशी करा, कारवाई करा. तेव्हा जाऊन कुठे ते स्पर्शचा ताबा घेतला. बरोबर आहे. म्हणजे तो जर भारतीय जनता पार्टीच्या पर्यंत ते जर ठेच लागली नसती, त्यांच्या व्यक्तीकडनं जर लाख रुपये घेतले नसते त्यांच्याकडनं, तर हा झालेला भ्रष्टाचार नाही तर काय. परंतु जर भारतीय जनता पार्टीला तेव्हा पण असं वाटलं असतं तर त्यांनी आमची साथ दिली असती. त्यांनी एक उदाहरणाचं समाधान केलं आणि बंद करून टाकलं. त्यांनी म्हणायला पाहिलं होतं की त्या डॉक्टरांची मिसेस आज सुद्धा महापालिकेमध्ये कामाला आहे. अच्छा. हा मुद्दा एक फार महत्त्वाचा मला वाटतो की महापालिका कर्मचाऱ्याला, नगरसेवकांना महापालिका कायद्याप्रमाणे कुठेही ठेका घेता येत नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी सुद्धा होता येत नाही. तुमच्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये काय किंवा कोरोनाच्या काळामध्ये जे ठेके दिले गेले थेट पद्धतीने ते काय, त्याच्यामध्ये असा वारंवार आरोप केला गेला की हे ठेके नगरसेवकांचे आहेत. मग तो नगरसेवक अपात्र होतो कायद्याप्रमाणे, पण प्रत्यक्षात गेल्या 1-2 वर्षामध्ये असं काहीच दिसलेलं नाही आहे. काय झालंय, नगरसेवकांनी काही प्रकरणं आता न्यायालयामध्ये चालू पण आहेत. नगरसेवकांनी स्वतःचं नाव तिथं न टाकता त्यांच्या घरातला पण पाहुणा, भाचा, पुतणा, मेवणा कोण असे टाकून त्यांनी लोकांनी काही कामं त्यांच्या नावाने घेतलेली आहेत. किंवा डमी व्यक्ती उभी करायची आणि त्यांनी ती डमी व्यक्ती उभी करून त्यांना पैसे लावायचे, समोरच्याला दम देऊन पैसे द्यायला लावायचे. म्हणजे आता ह्यांनी ब्लॅकमेलिंगचं काम भरपूर केलेलं आहे. अच्छा. खूप ब्लॅकमेलिंग केलं लोकांना. पैसे मिळाले तर मी तुझा साथीदार, अडकला तर तुझं तू बघून घे, आता प्रॉब्लेम झाला तर तू बघून घे. पण ब्लॅकमेलिंग कोणी केलं नेमकं? हे नगरसेवकांनी, पुढाऱ्यांनी. हो, ब्लॅकमनी त्यांना ब्लॅकमेलच केलेले. आता आडसकर जो तुम्ही मला म्हणतोय ठेकेदार, जो डॉक्टर आहे, डॉक्टर आडसकरांची मला वाटतं बायको अंजली आडसकर, त्या डॉक्टर आहेत आपल्याकडे. मग त्या महापालिकेमध्ये डॉक्टर असताना त्यांचे पती हा टेंडर घेऊ शकत नाही, नियम येतो आपला. बरोबर. कारण ते इट इज अ व्हायलन्स ऑफ तुमचं जो कॉन्ट्रॅक्ट तो करू शकत नाही. परंतु त्यांनी सुद्धा त्याचं व्हायोलेशन करून त्यांना ते काम दिलं.
अजूनही त्याच्यावर काय झालं नाही. म्हणजे त्यांची पत्नी अजून इथं काम करते, कोट्यवधी रुपयाची त्याने बिलं अदा केली. त्याच पर्समध्ये लोकांकडनं पैसे घेतले गेले. त्याच पर्स हॉस्पिटलमधनं रेमडेसिवीर इंजेक्शन विकले गेले. रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्यामध्ये पुन्हा नगरसेवकांचा सहभाग होता, त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग होता. ते सिद्ध झालं. ते सिद्ध झालं. मग असं मला सांगा की इंजेक्शन विकायचं काम फुकट तिथं यंत्रणा सगळे महापालिकेचे पैसे असताना लोकांकडनं लाख 2-2 लाख रुपये घेतले जायचे आणि त्यांना ॲडमिशन. इतरांना सांगायचं बेड नाही आहे तिथं. बाहेर पार्टीवर कोरोनामध्ये कोण आज जायचं धाडस करायचं नाही. बाहेर पार्टीवर लिहून टाकायचं हे फुल ते फुल, ह्याचे 34 त्याचे 35 ICU फुल. आतमध्ये जागा आहे नाही आहे काय माहिती आहे का? रेमडेसिवीर त्याला दिला का नाही दिला माहिती आहे का? त्याचं ब्लॅकमेलिंग झालं सगळं. मग आता ह्याच्यापेक्षा घाणेरडं काम अजून काय भारतीय जनता पार्टीने करायचं ठेवलं एवढं सांगा मला फक्त. अरे बाप. यापेक्षा अजून काय काम करणार आहे? पण भाजपचे नेते काय करतात आता? भाजपचे पिंपरी चिंचवड भाजपचे 2 आमदार आहेत. 2 आमदार आहेत. त्यांच्या प्रदेशवरती देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे सुद्धा पिंपरी चिंचवडवर लक्ष ठेवून असतात. मग ही नेते मंडळी काय करतात? तुमचं काय तुमचं ऑब्झर्वेशन काय या बाबतीतलं? आता त्यांची जर त्यातलं त्यांचं सैन्य जर त्याच्यामध्ये सामील असेल. अच्छा, त्यांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये? ते डायरेक्टली नाही सहभाग घेत, इनडायरेक्ट सहभाग आहे ना. अच्छा, मग आशीर्वादाने इनडायरेक्टली. हा बरं. मग आपल्या सैन्यांना जर खाद्य मिळत असेल, आपल्या लोकांना, खालच्या लोकांना सर्व काही होत असेल तर मग ते कशाला दुखी होणार ना? ते दुखी होणार नाही. मग अशा वेळी राष्ट्रवादी काय करते? मग तर राष्ट्रवादीचं आम्ही आता जे करायचं तुम्हाला मी म्हटलं, मी तुम्हाला मागे पण सांगितलं की बाबा मी सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून 1 वर्ष काम केलं. नंतर मी महापालिकेकडे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये मी येणंच कमी करून टाकलं. महापालिकेमध्ये माझे व्यक्तिगत प्रॉब्लेम्स होते, मी त्या प्रॉब्लेममध्ये होतो. आता मागच्या 6 महिन्यापासून मी पुन्हा महापालिकेमध्ये लक्ष देतोय. मी आता सगळ्या फायली काढतोय, सगळं काढतोय आणि फक्त आज बोलतोय असं नाही. मी तुम्हाला जे आता वर्णन केले, जे तुम्हाला सांगितलं, ह्या सर्व फायली या 1-2 महिन्यामध्ये जनतेसमोर आणणार. त्यातला भ्रष्टाचार जनतेसमोर ठेवणार. किती रुपयाची लयलूट ह्यांनी केलेली आहे ते दाखवणार. जनता ठरवेल काय करायचं आहे. अच्छा, फक्त बोलत नाहीये. आता तुम्हाला जसं मी श्रीकृपाचं मी उदाहरण तुम्हाला दिलं, स्पर्शचं उदाहरण तुम्ही पाहिलं. स्पर्शचं तर केलं दुनियाला माहिती आहे. रामस्मृतीमध्ये पेशंट नव्हता दुनियाला माहिती आहे. तिथं 3.25 कोटी रुपयाचे पैसे असे दिले गेले सगळ्यांना माहिती आहे. हे भारतीय जनता पार्टीला माहित नाही का? ज्या वेळेला त्या गुंदन गायकवाड नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा आणि त्याच्या एका सहकार्याला त्याच्या गुरुजींना ज्या वेळेला ऍडमिशनला त्यांच्या बोलण्यावर ऍडमिशन मिळालं नाही, पैसे भरून त्यांना ऍडमिशन मिळालं, तेव्हा ह्यांना कळलं की स्पर्शमध्ये काय चुकीचं चाललंय. बरोबर. तेव्हा जागे झाले, तेव्हा स्पर्श खाली करायला लावलं त्यांनी. मग अशा पद्धतीने आम्ही ज्यावेळेला ओरडतोय तर त्याला काळाडोळा करायचा, त्याला मर्यादा आहे का नाही? जनरल बॉडी कशी चालवतात? ऐकतात का? 10 मिनिटांमध्ये गुंडाळतात. आता मला सांगा, ऑफलाईन ज्या वेळेला आता केली तर ठीक आहे. ऑनलाईन ह्याला काय केलं? 22, 23 विषय 13 मिनिटात मंजूर, 14 मिनिटात मंजूर. तो म्हणजे अतिरेक झाला. तो सरळ मला सांगा ना की मग बघा, मी सुद्धा महापौर होतो, आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो. मला आठवतं की मी पूर्वी पहिला जेव्हा निवडून आलो तेव्हा गीताताई आफळे आणि अशा 2-3 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असायचे. बरोबर. शिवसेनेचे 9-10 असायचे, ते असे 10-15 लोक भारतीय जनता पार्टीचे होते. मग अगदी अमृत पराड असू द्या, गजाननजी बाबर असू द्यात, किंवा मग गीताताई आफळे असतील, सुलभाताई उबाळे असतील, किंवा मारुतराव असतील, बरोबर, अशा लोकांना हे तास जनरल बॉडीमध्ये बोलायचे. आम्ही त्यांना कधी बसवलं नाही, आम्ही त्यांना कधी असे विषय रेटून नेले नाही. हे ठरवून येतात. मला सांगा, 4,500 म्हणजे 4,750च्या आसपास, म्हणजे 5,000 कोटी रुपयाचं बजेट 18 मिनिटांमध्ये मंजूर करावा. 2017 साली तुम्ही काय सुरुवात कशी केली त्यांनी? जय श्रीराम करून सुरुवात केली आणि जय श्रीराम करून 5,000 कोटीचं बजेट फक्त 18 मिनिटात मंजूर केलं. चर्चा का नाही? काय बोलायचं का नाही? मला सांगा, जर तुम्ही बोलूच देणार नाहीये, तुम्ही आमचा आवाज जर आम्ही काही सत्य मांडायला आम्ही जर गेलो, तुम्ही आम्हाला सभा शाखेचे नियम पायदळी करता, सभा शाखेचे नियम पाळत नाही, आमच्या नावाने ओरडायचे की आम्ही उपोषण देतो. आता ऑगस्ट महिन्याच्या जनरल बॉडीमध्ये तर मला वाटतं विषय क्रमांक 12 काय झालं, त्याला एका विषयाला 31 उपसूचना आहेत. एका विषयाला 31 उपसूचना. असं प्रकारे नियमबाह्य काम संपूर्ण 5 वर्षात नियमबाह्य काम होतंय. त्यांना पाहिजे तसं काम करतात, पाहिजे तसं भ्रष्टाचार करतात, तेरी बी चूप मेरी बी चूप असं चाललंय. उलट आहे. म्हणजे जी त्यांनी गर्जना केली, जी घोषणा केली त्याच्या उलट चाललंय. बरोबर. भ्रष्टाचार जे होतं, आता भय नाही, पोलीस इथं आले, सगळं चाललंय, ठीक आहे. तो भय जरी बाजूला राहिला तर भ्रष्टाचार तर मात्र दाटून चालू आहे. नाही येते.
मग मला एक सांगा आता की पुढच्या निवडणुकीमध्ये तुमचा प्रचाराचे मुद्दे सगळे हेच राहणार आहेत का आणखीन काही आहे? नाही बघा, ह्यांनी जे भ्रष्टाचार केलाय तिथे जनतेसमोर ठेवणं आमचं कर्तव्य आहे. बरोबर, ते तर आम्ही ठेवणार, सगळे विषय मांडणार, कसे पैसे खाल्ले, कसं लुटलं, 5 वर्षात त्यांनी काय केलं, पहिला ह्यांचा चेहरा तर दाखवायला लागेल. अच्छा अच्छा अच्छा. आणि जर आम्हाला सत्ता दिली तर आम्हाला सत्ता दिल्यानंतर आम्ही शाळेचा दर्जा, जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की हे जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा 60,000 विद्यार्थी होते आपल्या शाळेमध्ये. बरोबर. हां. आता ती विद्यार्थी संख्या झाली 40,000. बरोबर. आता 40,000 आणि दीड वर्षापेक्षा जास्त मुलं घरी होती. त्यावेळेला यांना टॅब घ्यायचं सुचलं नाही. आता जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा यांनी 70 कोटी रुपयाचा विषय समोर आणला. त्यांना असं वाटलं की बाबा आता इलेक्शन आली 4 महिन्यावर, आपण जर असं टॅबचा विरोध करणार नाही लोक, कारण ह्यांची मतं जातील म्हणून त्या ह्यांनी आयडियाने त्यांनी ते आणलं. आम्ही काय त्याला घाबरलो नाही का, आम्ही काय असं फक्त काहीतरी देऊन दाखवून मतं घ्यायच्या ह्याच्यामध्ये नाहीच आहोत. आम्ही कामं केली, जनतेला माहिती आहे आम्ही कशी कामं करतो. त्यामुळे मी स्पष्ट विरोध केला त्या गोष्टीला, टॅब खरेदीला स्पष्ट विरोध केला. टॅब खरेदीला विरोध करण्यामागचे 2 कारणं होती. जेव्हा आवश्यकता होती तेव्हा दिली नाही. 5 वर्षामध्ये तुमच्याकडे शिक्षण मंडळ होतं, तुमचे महापौर होते, तुमचे पदाधिकारी, किती शाळांमध्ये तुम्ही व्हिजिट दिली, किती शिक्षकांना तुम्ही भेटले, शाळेचा दर्जा तुम्ही सुधारवला का, शाळेतली परिस्थिती तुम्ही सुधारली का? मग 40,000चे 60,000चे विद्यार्थी 80 झाले असते तर आम्ही मांडलं असतं की तुम्ही काहीतरी केले. 60,000चे विद्यार्थी 40,000 झाले. बरोबर. 10 कोटीचा टेंडर 34 कोटीला काढताय साफसफाईचा. मग अशा पद्धतीने फक्त भ्रष्टाचार करायचा असेल तर काय करायचं, दुसरं काय करायचं सांगा मला. फक्त रोज उठून एक नवीन निविदा काढायची आणि फुगवटा करायचा आणि निविदा काढायची, फुगवटा करायचा निविदा काढायची, स्पर्धा करायची नाही, रिंग करायची. आता ते रिंग तर इतकी रिंग आहे, प्रत्येक कामामध्ये रिंग. पूर्वीच्या काळामधले टेंडर तुम्ही बघा, आमच्या काळामधले टेंडर 30% 35% टेंडर बिलो जायचे. बरोबर. आता ह्या वेळेला पण काय केलं, ज्या वेळेला पॅरामेडिकल स्टाफचा जो हे काढला, ह्याच्यावर नवीन फंड यांनी काय काढला की 5% सर्व्हिस चार्जेसवर तुम्ही काम घ्यायचं. 5% सर्व्हिस चार्जेस. 5%पेक्षा खाली तुम्ही आला सर्व्हिस चार्जेसला तर तुम्ही बाद होणार. ह्यांनी काय केलं, पिंपरी चिंचवडमधले 3 लोकांनी मिळून कामं वाटून घेतली. कोणी? आता हे जे 3 टेंडर, जे 3 लोक जे पात्र झाले, ते 3 लोकांना जे पिंपरी चिंचवड शहरामधले सगळ्यांनी काय केलं, 5% टाकलं. अच्छा. सगळ्यांनी 5% टाकलं. त्याचमध्ये हा तुम्हाला म्हणलं की तुम्हाला शिव सर्व्हिस जो आहे तुमचा साई कृपा, ते साई कृपावाल्यांनी पण जे असे सगळे दाखले गोळा केले इकडचे तिकडचे. एक वायसीएम मधला अधिकारी त्याच्यामध्ये आहे, त्यांना सल्ला देणारा, त्याच्यामध्ये एक डॉक्टर आहे त्यामध्ये, त्याचं नावं पुढे येतीलच तुमच्या. म्हणून आम्ही आयुक्तांना म्हणलं की तुम्ही ती सखोल चौकशी करा. आणि जसं तिथं व्हाईटनरचा उपयोग झालाय, स्मार्ट सिटीमध्ये, इथं सर्व बोगस कागदपत्र आहेत. म्हणजे महापालिकेची तुम्ही फसवणूक केली म्हणल्यावर तुम्ही त्याच्यावर सरळ 420चा गुन्हा दाखल होतो. बरोबर. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर दाखल जर झाला, पोलिसाच्या हातात हे गेले एकदा केस की ह्याच्या मागं कोण डॉक्टर आहेत, कोण अधिकारी आहेत, कोण नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्ये कशी सामील आहे, हे सर्व गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. होईल. बरोबर हो जाएगा ना. सब झूठा आहे. तर अशा पद्धतीने ह्याची चौकशी व्हावी. त्यासाठी मी आता ते अर्ज तर दिलं ते, आणि आयुक्तांना पण आम्ही म्हटलं की तुम्ही ह्याची चौकशी करून सध्या या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. कारण महापालिकेला फसवलं, जनतेला फसवलं, पिंपरी चिंचवड शहरातले तमाम जनतेला फसवायचं काम यांनी केलेलं आहे, खोटी कागदपत्र देऊन. त्यामुळे पात्र नसताना त्यांना तुम्ही पात्र केलेलं आहे. बरोबर. तर तुम्ही त्यांच्यावर पहिला खटला भरा, पोलिसांकडे सदरचं प्रकरण द्या. स्पर्शचं प्रकरण पण आम्ही म्हणलो होतो की तुम्ही पोलिसांना द्या, नाही दिलं. स्पर्श प्रकरण दिलं असतं तरी मग रेमडेसिवीर कोणी विकले, पैसे कोणी घेतले, लोक नसताना कसं काय तुम्ही तिकडे बिल अदा केली, या सर्व गोष्टी आल्या. पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती ना या संदर्भातली? ती दाखल फक्त अटक पण झाली 2 डॉक्टर वगैरे, ते म्हणजे ज्यांनी पैसे घेतले तेवढ्या पुरतीच केली ना ती. म्हणजे ज्या पेशंटसाठी पैसे घेतले होते तेवढ्या पुरतीच झाली, ते अटक झाली. ते यातले काय जेल सगळ्या कामात चौकशी व्हायला पाहिजे, सगळ्या कामाची व्हायला पाहिजे, ओव्हरऑल कामाची व्हायला पाहिजे. ओव्हरऑल कामाची नाही केली. ओव्हरऑल कामाची केली तर आमचे अधिकारी पण अडकतात ना. अच्छा, त्याच्यामुळे त्यांनी मग ते आपल्या अधिकाऱ्यांना शेल्टर करण्याचंच काम हे केलेलं आहे. आता पण माझं म्हणणं हेच आहे की आयुक्त जर हे करत नसतील तर ह्याच्यामध्ये त्यांचे अधिकारी अडकले असं वाटतं. मग त्यांची पण टक्केवारी आहे का ह्याच्यामध्ये, हा पण बघायला लागेल आम्हाला. बरोबर, त्याशिवाय चौकशी होत नाही. का चौकशी होत नाही? आम्ही म्हणतोय सगळं बोगस, मग का चौकशी होत नाही? तुम्ही आता आपण स्मार्ट सिटी या विषयावर बोललो. भारतीय जनता पार्टीचा 5 वर्षाचा कार्यकाल कसा आहे ते आपण पाहिलं. कोरोना काळामधला जो भ्रष्टाचार होता त्याच्याविषयी पण आपण सविस्तर माहिती आम्हाला दिली.
मला एक सांगा, शरद पवार साहेब परवा गेल्या आठवड्यामध्ये, गेल्या महिन्यापूर्वी साधारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकीला कशी सामोरे जाणार त्याविषयीचं विचारमंथन तुमचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झालं. पवार साहेबांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूर्वी गाववाल्यांचं विशिष्ट राजकारणावरती संपूर्ण वर्चस्व होतं. नगरसेवक बहुतांशी हे गावकीतले होते. नंतरच्या आताच्या काळामध्ये जी बदललेली परिस्थिती आहे त्यात जर पाहिलं तर 80% 90% हा बाहेरचा वर्ग आहे आणि 10% साधारण स्थानिक भूमिपुत्र आहेत. तर याच्यामध्ये राजकारणाचं समीकरण पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी बदलणार आहे का? उमेदवारी देताना तसा काही विचार, तुमची तशी काही पॉलिसी ठरलेली आहे का? अशी पॉलिसी तर म्हणजे वरच्या लेवलला काय ठरली असेल तर मला सांगता यायचं नाही, परंतु शेवटी नेते मंडळींचा अधिकार आहे, नेते मंडळी ठरवतील. परंतु जर साहेब बोलले आहेत तर साहेब तुम्हाला माहिती आहे जर बोलतात तर ते करतात. तर त्यांच्या डोक्यात निश्चितच असे काही विचार आहेत. ते त्यांनी आम्हालाही सांगितलं की आम्ही नवीन चेहऱ्यांना आपण वाव देऊ आणि ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे अशा लोकांना आपण तिथं वाव देऊ, महिलांना त्यामध्ये संधी असेलच. आणि त्याचबरोबर की आता आपण भावकी गावकी किंवा हे सर्व बाकीच्या काही गोष्टी बाजूला ठेवून त्याचं इलेक्ट्रोमेरिट काय आहे, त्याचं काम आहे का, तिथे तो काम करतो आहे का, आणि त्याची निवडून याची क्षमता असेल आणि तिकडच्या भागातलं जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये किती स्थानिक लोक आहेत आणि किती बाहेरची लोक आहेत, या सर्व गोष्टीचा पण अभ्यास करू आपण. याचा अर्थ गावाले डावल्याचे असं पण नाही आहे. अच्छा, याच्यामध्ये ठीक आहे गावाले आणि बाहेरचे असे मिळून काय समीकरण करायचं आणि त्याच्यामध्ये ठीक आहे की आता ॲव्हरेज जर पाहिलं आपण तर ॲव्हरेजच्या हिशोबाने बाहेरवाले खूप जास्त झाले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण त्यांना चेहरे थोडीशी जास्त लोकांना त्यामध्ये संधी देऊ आणि जिथं चांगले ज्या ठिकाणी चांगल्या मेरिटचे गावाले पण गावाले असले म्हणजे काय त्यांचा दोष नाही येतो, बरोबर, तर त्यांना पण तिथं संधी देण्यात येईल. तसं काही नाही आहे. परंतु ते करायला म्हणताना साहेबांचं म्हणणं असं होतं की आता आपण बॅलन्स करूया. अच्छा, म्हणजे तो बॅलन्स करायचा म्हणजे पूर्वी कसं होतं की सरसकट तिथं पदं जायची, तसं न होता थोडं बॅलन्सिंग करू. मग जिथं गावाला पण चांगला आहे, तो सुशिक्षित आहे, त्या ठिकाणी त्याचं काम चांगलं आहे, लोकांचे जे संबंध चांगले आहेत, तर मग तो गावाला असलं तरी चालेल, त्याच्यामध्ये काही नाही. परंतु इन जनरल बघत असताना आपण बाहेरच्या लोकांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे इक्वल प्रमाणामध्ये, असं साहेबांचा कल दिसत होता. अच्छा, शेवटी निर्णय याबद्दलचे दादा असतील, सुप्रियाताई असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील, मोठे साहेब असतील, ही लोकच नेते मंडळी निर्णय घेणार आहे. आणि पिंपरी चिंचवड शहराचा निर्णय घेत असताना तर तुम्हाला माहिती आहे की अजित दादाच निर्णय घेतात. त्यामुळे दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे. आणि दादांबरोबर आता मी पण गेली 30 वर्ष दादांसोबतच आहे, तर 30 वर्षामध्ये आम्ही पण इकडे तिकडे कुठे गेलो नाहीये. त्यामुळं शेवटी दादा जो निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही ह्या वेळेला राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता कशी महापालिकेमध्ये येईल यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारच आहोत. बरोबर. योगेशभाई, हा एक दुसरा तुम्ही आता सांगितलं 30 वर्ष तुम्ही अजित पवार यांच्याबरोबर आहात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शरद पवार, अजित पवार यांनी ज्यांना ज्यांना राष्ट्रवादीमध्ये असताना पदं दिलीत ते लोक पार्टी सोडून गेले. थोडक्यामध्ये गद्दारी त्या भाषेमध्ये तुम्ही सांगता. तसं तुम्ही निष्ठावंत आहात हे मान्य आहे, जनता ते पाहते. तुम्हाला महापालिकेची पदं वगळता आमदार व्हावं कधी वाटलं नाही का? खासदार व्हावं कधी वाटलं नाही का? या शहरामध्ये एक स्थानिक नेतृत्व, या शहरातलं नेतृत्व म्हणून शहराचं नेतृत्व करावं अशी तुम्हाला कधी अपेक्षा वाटली नाही का? असं म्हणजे तुमच्या मनात आलं की नाही तसं कधी? नाही, असं मनात अनेकदा आलं माझ्या, नाही असं नाही आहे. परंतु मी तसे प्रयत्न पण केले. परंतु शेवटी आपण राज्य शासनाकडे असलेली जी काही सर्कस आपण बघतोय, कधी आघाडीचं सरकार, कधी आता 3 लोकांचं मिळून सरकार, आता तर ह्यावेळेला कोणालाच आमदारकीला आतापर्यंत राज्यपालांनी कोणाच्यावर सहीच केली नाही. तर शेवटी नेत्यांची पण काही अडचण आहे ती समजून घ्यायला लागेल. मागे मला एकदा खासदारकीचं तिकीट त्यांनी मावळतं द्यायचं ठरलं होतं, त्यावेळेला मी नकार दिला. परंतु नेत्यांचंही लक्ष आहे, मी बोलायची काही जास्त गरज नाही आहे. जेव्हा संधी असं वाटेल त्यांना की संधी आहे, तर मला वाटतं की मोठे साहेब किंवा दादा त्याचा निश्चित विचार करतील आणि संधी देतील. शेवटी मी असाही विचार करतो की ती नेते मंडळी आहेत त्यांना संबंध राज्य चालवायचे, राज्य चालवत असताना त्यांच्यासमोरची गणितं वेगळी असतात, त्यांच्यासमोरच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना कधी कुठला समाज कधी समीकरणं असतात, ती समीकरणाची त्यांना पण लोक घ्यावी लागतात. त्यामुळे कदाचित माझा तिथं लागलं नसेल, पण नेत्यांच्या कुठंतरी मनात असणार आहे ते. मग कुठलं तरी एखादं चांगलं महामंडळ असेल किंवा कुठंतरी मला कधी विधान परिषदेवर वगैरे असं जर घ्यायचं संधी जर मिळाली
आणि जर एखादी सत्ता राष्ट्रवादीची असेल किंवा आघाडी असेल एखादी आणि त्यांची पोझिशन चांगली असेल तर तेव्हा विचार करतील असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की मी स्वतः एक पंजाबी समाजामधला असताना एक मायनॉरिटीमधला असताना मला सुरुवातीच्याच काळामध्ये अगदी सुरुवातीला माझं तिकीट नाकारलं होतं. अच्छा. मला अपक्ष निवडून यावं लागलं. परंतु अपक्ष निवडून आल्यानंतर दादांची काम करण्याची पद्धत मी पाहिली होती. मोठे साहेबांचं जे वलय होतं ते माहीत होतं. त्यावेळेला रामकृष्ण मोरेंचं आपल्याकडे वर्चस्व होतं. हो बरोबर. पण आम्ही अपक्ष लोक जास्त निवडून आलो होतो. पण त्यावेळेला माझ्या मनात पण असं आलं, आम्ही ठरवलं की नाही आपण साहेबांबरोबर राहायचं, दादांबरोबरच राहायचं. आणि तेव्हापासून रामकृष्णजी मोरेंचं जरी इथं वलय होतं तरी आम्ही दादांच्या पाठीमध्ये वजन टाकलं. बरोबर. आणि दादांच्या बरोबर जेव्हापासून आहे तेव्हापासून आजपर्यंत आहे. परंतु दादांनी सुद्धा मला रामकृष्ण मोरेंना विरोध करत मला 1996 मध्ये स्थायी समितीचं अध्यक्षपद केलं. अच्छा. म्हणजे त्यांनी त्यावेळेला दादांनी जी मला साथ दिली सुरुवातीला ती शेवटपर्यंत दिली. मग त्यांनी महापौर केलं, शहराध्यक्ष केलं, मग विरोधी आपला सत्तारूढ पक्षनेता 5 वर्ष मी होतो. तर अशा सर्व पदांवर आता महापालिकेतली तर सर्व पदं दादांनी मला दिलीच. आता हे जे राहिलेलं एक आहे हे सुद्धा मला वाटतं की जर आम्ही दादांचे मोठ्या साहेबांचे हात बळकट करू शकू, परत आम्ही जर राष्ट्रवादीची सत्ता आम्ही आणू शकलो इथे तर हक्काने दादाकडे मागेन आणि कदाचित तो माझा विचार करतील असं मला वाटतं. त्यामुळं मी जोपर्यंत राजकारणामध्ये आहे तोपर्यंत दादांबरोबर आणि साहेबांबरोबर राहण्याचं मी ठरवलेलं आहे. त्यामुळं मी त्यांच्याबरोबर निष्ठावंत म्हणून राहण्यामध्ये मला जास्त पसंती आहे. वा क्या बात आहे. योगेशभाई, जवळपास 1.25 तास आपण विविध विषयांवरती चर्चा केली. तुम्ही भारतीय जनता पार्टीने 5 वर्षामध्ये काय उद्योग केले, काय काय काम केलं, किती भ्रष्टाचार केला, भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड ही घोषणा कशा प्रकारे फोल ठरली आहे. अनधिकृत बांधकामाचा विषय, शास्त्रीकरणाचा विषय असू दे, त्या विषयावर सुद्धा अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. जे झाले निर्णय त्याला जनतेला तो मान्य नाही आहे. स्मार्ट सिटीमध्ये किती घोटाळा झाला त्याच्यावरती तुम्ही आता राष्ट्रवादी मला वाटतं बऱ्यापैकी पाठपुरावा करत आहात. त्याच्यावरती ॲक्शन घेण्याच्या मूडमध्ये प्रशासन आहे, राज्य सरकारसुद्धा चौकशी करते आहे. कोरोना काळामधला भ्रष्टाचार त्याच्याविषयी पण आपण उदाहरणासच सांगितलेलं आहे. आता कुठे मला वाटतं की राष्ट्रवादी गेल्या 5 वर्षामध्ये प्रथम गेल्या ह्या 6 महिन्यामध्ये आक्रमक पद्धतीने काम करतं हे तुमच्या एकूण संपूर्ण 1.25 तासाच्या निवेदनावरून दिसून आलेलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्देसुद्धा बहुतांशी यातलेच असतील असं एक साधारण तुमच्या निवेदनातून दिसून आलेलं आहे. तुम्ही शेवटचा एक प्रश्न त्याच्यावरती अपेक्षा व्यक्त केली. तुम्ही भरपूर पदं दादांनी तुम्हाला दिलेली आहेत. आगामी काळामध्ये तुम्हाला विधान परिषद किंवा अन्य महामंडळ यावरती संधी मिळायला हरकत नाही असं तमाम जनतेला सुद्धा वाटतंय. तसे तुम्ही आमदारकी खासदारकी आतापर्यंत तुमच्या पदरात पडायला पाहिजे होती, ती वेळेत मिळाली नाही, परंतु आगामी काळात मिळेल अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो. या पुढच्या काळातही आपण नक्कीच भेटत जाऊ. इथे आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.